US मध्ये किती मुलं ड्रॉपआउट होणार आहेत शाळांमधनं ह्याच्यावरती बेस्ड ते नंबर ऑफ प्रिझन्स कॅल्क्युलेट अरे करायचे बापरे. किती जेलची कपॅसिटी लागणार आहे की मिसडिरेक्टेड युथ इट इज इलेक्ट्रिसिटी यू इदर डायरेक्ट देम किंवा ते शॉर्ट सर्किटमध्ये टर्न होणार आहे. प्रत्येक मुलाकडे लक्ष कसं दिलं जाईल. काय अशक्य नाही आहे म्हणजे फक्त मार्कांच्या मागे नाही लागलो आपण तर मग ते काय अशक्य नाही. पण तुला मग शासनाचं प्रोत्साहन मिळालं त्याच्यामध्ये. कष्ट खूप घ्यायला लागली. आजकालची मुलं किती सोपं आहे राईट ऑफ करणं तर आजकालची मुलं नाही आजकालच्या एन्व्हायरमेंट वेगळं आणि आपण पण तेच केलंय फक्त आपलं एन्व्हायरमेंट कॉम्प्लेक्स नव्हतं कंट्रोल्ड होतं काइंड ऑफ. पण हे कोणी चेंज केलं एन्व्हायरमेंट ॲडल्ट्सनी मुलांनी नाही केलेलं. मग लक्षात आलं की शिक्षक मागे पडले. शिक्षक 20व्या शतकात आहेत आणि मुलं 21व्या शतकात. शिक्षकांना स्वतःचा विश्वास उडाला की दॅट आय कॅन मेक अ चेंज. हू इज रेझिंग आवर चिल्ड्रन वी ऑर द सोशल मीडिया इज अ क्वेश्चन दॅट वी नीड टू आस्क. आरपारच्या वुमन की बात सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याबरोबर या एपिसोडमध्ये आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. शीतल बर्वा स्किन थेरपी हा आमचा गिफ्टिंग पार्टनर आहे आणि एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत हे गाईच्या तुपापासून बनवले. तो वी आर व्हेरी हॅपी टू गिव्ह इट टू यू. हे जरूर वापर आणि खूप आवडते तुला. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. आज आपल्याबरोबर आहेत शीतल बापट. शीतल बापट ची खरं तर सो लेट मी पुट इट दिस वे की शीतलच्या या सिरियल एंटरप्रेन्योरशिपची लिस्ट जर का मी वाचायला लागले तर तिने अनंत गोष्टी लिलया पेललेल्या आहेत. म्हणजे लिटरली लाईक DTP ऑपरेटरचा सेटअप तू चालवत होतीस वयाच्या खूप यंग एजमध्येच म्हणू म्हणजे कॉलेजेस म्हणू 22व्या वर्षी. हां म्हणजे ती ज्या वेळेला DTP ऑपरेटर हा शब्द म्हणजे डेस्कटॉप ऑपरेटर डेस्कटॉप प्रिंटिंग हा शब्द ज्या वेळेला पुण्यामध्ये असे अनेक बूथ्स असायचे आणि अनेक अशा जागा असायच्या की ज्याच्यासाठी हे मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग या गोष्टी असायच्या. तर तो अनुभव शीतलचा. त्याच्यानंतर तिने ज्वेलरी बिझनेसच्या या क्षेत्रामध्ये एका नामवंत ब्रँडसाठी ब्रँडिंग एफर्ट कम्युनिकेशन एफर्ट तो अनंत पसारा तिने पेलला होता. सक्सेसफुली पेलला होता. तिची खासियत अशी आहे की ती कुठलाही व्यवसाय हा कम्युनिकेशन ब्रँडिंगच्या दृष्टीने हा लोकांपर्यंत कसा पोचवता येईल ही तिची खासियत आहे. मला असं वाटतं शीतल तुझी सगळ्यात जास्त ओळख ही तुझ्या व्यवसायात होती ती श्यामची आई फाउंडेशन. येस. श्यामची आई फाउंडेशनबद्दल शीतल भरभरून बोलेलच पण हां तर मी म्हणत होते की याच्या व्यतिरिक्त खूप इंटरेस्टिंगली आणि मे बी माझ्या मते अ बिट अहेड ऑफ टाइम्स तिने जो व्यवसाय केला होता दॅट वॉज टू डू विथ फ्लॉरिस्ट आणि गिफ्टिंग. सो ज्यावेळेला कॉर्पोरेट गिफ्टिंग ज्यावेळेला फुलांचे फ्रँचायझीज पुण्यामध्ये येऊ घातलेले होते त्यावेळेला शीतलनी हा सेटअप स्टार्ट केला होता. आय थिंक हा प्री कोविड एरियामध्ये होता. नाही फारच पूर्वी त्याच्याही आधी होता. फारच आधी म्हणजे श्यामची आईच्या आधी श्यामची आईच्या आधी 2010-11 त्या सुमारास. म्हणजे त्यावेळेला खरंच पुण्यामध्ये खूप कमी या गोष्टी होत्या त्याच ऑलमोस्ट. आणि व्हेरीड ना म्हणजे तू ज्वेलरी ब्रँडिंग त्याच्यानंतर तुझा हा स्वतःचा व्यवसाय DTP त्याच्यात हेड हंटिंग आय फॉरगॉट दॅट. हां तर हेड हंटिंग हे बहुतेक सगळ्यांना माहिती असेल पण त्यावेळची ती टर्म होती की उत्तम प्रोफेशनल्स हे उत्तम कंपन्यांसाठी ॲक्च्युली सोर्स करायचे आणि त्यांना जोडून द्यायचं एकमेकांना आणि त्याच्यासाठी खूप अभ्यासही लागतो. आणि कॉर्पोरेट्स त्यावेळेला पुण्यामध्ये स्पेशली IT कंपनीज किंवा जुन्या कंपनीज या खूप होत्या खरं आणि नवीन येत होत्या पुण्यामध्ये. नवीन येत होत्या. कॉग्निझंट IBM विप्रो या सगळ्या जेव्हा येत होत्या पुण्यामध्ये त्यावेळेला जो त्यांना स्पेसिफिक काही स्किल्स लागायचे ते टॉप पीपल कोर पीपल त्यांच्या टीम्स बिल्ड करणं मग त्याबरोबर इतर कंपनीजमधनं फार मस्त अनुभव Naukri.comच्या आधीचा अनुभव. आणि तुझंही वय लहानच होतं तेव्हा. लहानच होतं म्हणजे तू ऍक्च्युली मिड लेवलला सोर्स करत असशील. मी हाय लेवल आय वॉज ऑलवेज हेड हंटिंग फॉर द हायर लेवल. म्हणजे तुझ्या वयाने मोठे असलेलेच लोक असं मला वाटतं. येस नक्कीच. आणि देन श्यामची आई फाउंडेशन केम. येस. आणि आणि मग मला असं वाटतं हा तुझा पसारा त्यावेळेला खूपच मोठा होता की आपण प्री कोविड एरियापर्यंत बोलतोय म्हणजे साधारण 2018-19 पर्यंत आणि एक 100हून अधिक लोकांचा सेटअप तुझ्याकडे 2020 पर्यंत माझ्याकडे इन हाऊस टेक कंपनी होती आमची. बरं. कंटेंट डेव्हलपमेंट होतं तर 101 लोक होती प्री कोविड.
आणि मला असं आठवतंय की फेसबुकचा उत्तम युजफुल कंटेंट क्रिएट करण्यामध्ये तुला उपजतच ते येत होतं. म्हणजे आय रिमेंबर की तू वेगवेगळ्या गावांमध्ये जात होतीस श्यामची आईसाठी आणि तुझे जे जे ते इंटरॅक्शन्स असायचे मुलांबरोबरचे, शिक्षकांबरोबरचे, त्याची तू एक सिरीज काइंड सुरू ऑफ केली होती. Yes. महाराष्ट्रामध्ये केली होतीस. आणि हे सगळं करत असताना शीतल इज अ सिंगल पेरेंट आणि तिच्या 2 मुली अतिशय उत्तमरित्या प्रोफेशनल्स आहेत. एक डॉक्टर आहे आणि दुसरी मीडियामध्ये आहे. आणि शेवटची ओळख इज की ती राकेश बापटची बहीण आहे. ती अगदी शॉर्टकट ओळख आहे माझी. वेल नोन ऍक्टर Yeah. आणि व्हेरी हॅपी टू हॅव यू शीतल. Thank you so much, Ashwini. I'm Yes. so happy to be with you here. थँक्यू today. थँक्यू. तर शीतल तू आता हा तुझा सगळा प्रवास आहे आणि हम्म. आपण या अनुभवाबद्दल बोलूच, पण पेरेंटिंग हे तुझ्या खूप जवळच आहे. म्हणजे तू मुलांच्या विश्वात खूप काम केलेलं आहेस. तर तुझा जो शासनाबरोबरचा जो अनुभव होता ना, हम्म. की ज्याच्यामध्ये तू टीचर्ससाठी ट्रेनिंग केलं होतंस, ते तू थोडंसं विस्तृत अशा करता सांग. हम्म. कारण ज्या पिरियडमध्ये डिजिटल माहिती नव्हतं खूप, हो, तेव्हा तू खूप जास्त काम केलंस. खरंय. हां. खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि हा सुरुवातीलाच तू विचारलेस. आय एम सो ग्लॅड. कारण खऱ्या अर्थाने जेव्हा खरं तर श्यामची फाउंडेशन ही जी माझी आता ओळख आहे, तर ती अगदी ॲक्सिडेंटली मी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनाइज, NGO मी म्हणत नाही. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट असतं तसं Correct. नाही. वी आर नॉट फॉर प्रॉफिट. गव्हर्नमेंट ऑल्सो नॉट फॉर प्रॉफिट. करेक्ट. आपला एकच उद्देश असतो, सोशल इम्पॅक्ट आणि सोशल वेलफेअर. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ही जेव्हा श्यामची फाउंडेशन, ते सुद्धा नाव म्हणजे की साने गुरुजींचं जे पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांचं ते ट्रिब्यूट आहे त्यांच्या आईसाठी. बरोबर. एखाद्या पालकाचा जो एक रोल असतो मुलांचं पर्सनॅलिटी त्यांची घडवण्यामध्ये, तर त्याच्यासाठीचं ते एक ट्रिब्यूट आहे पुस्तक. बरोबर. सो मला असं वाटायचं की म्हणजे मला एक विषमता, जेव्हा मी माझ्या दोन्ही मुलींना वाढवत होते तेव्हा एक खूप अशी एक विषमता माझ्या समोर आली की माझ्याच घरी आमच्या ज्या मावशी होत्या त्यांची मुलगी शाळेतून ड्रॉपआउट होणार होती, कारण तिला मी पुढे काय करू हे कळत नव्हतं, अभ्यास करून काय होणार आहे. तर 9वीमध्ये ड्रॉपआउट होणार होती. तर तिथे मग तिथून लक्षात आलं की हे का घडतंय काय नाही. ऑफकोर्स शी इज नाव, तिने आता फॅशन डिझाईन करून आता शी इज एम्प्लॉईंग विमेन. सो ती ट्रॅजेक्टरी तिची. पण तिथून जी सुरुवात झाली की आपल्या मुलांसाठी आपण इतकं त्यांना म्हणजे दोघी माझ्या मुली इतक्या वेगळ्या टेम्परमेंटच्या आहेत, तर पण त्यांना मी त्यांच्यातली स्ट्रेंथ ओळखून पुढे नर्चर करत होते. आणि इथे एक मुलगी ड्रॉपआउट झाली असे. मग जेव्हा इतर मुलांशी, यूथशी बोलायला लागले की आपली कंट्रीमध्ये आपण म्हणतो की वी हॅव मॅक्सिमम अमाऊंट ऑफ यूथ, आणि त्याच्यामध्ये जर का डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणायचं असेल तर मग ही मुलं काय करतायत बाबा आजूबाजूची. तर असं लक्षात आलं की त्यांना रोल मॉडेल्स नाही आहेत. ते शिकतायत, का शिकतायत माहिती नाही, डिग्रीज घेत आहेत, हाताला काम नाही आहे, ड्रॉपआउट होत आहेत कारण ॲकॅडमिकली त्यांना काही गोष्टी कळत नाहीत. पण प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी युनिक आहे, काहीतरी आहे. लाईक इट्स अ गिफ्ट दॅट देव गॉट प्रत्येक माणसामध्ये, आणि आपला रोल त्यांना तो अनफोल्ड करण्याला मदत करावं. तर हे जर का असेल आणि जर का मुलांना कळत नसेल की पुढे काय करायचं, तर मग कुठे गडबड होतीये बरं. म्हणून आम्ही ती सुरुवात केली या गोष्टीला. आणि तिथून लक्षात आलं की खूप मुलांना राईट टाईमला राईट गायडन्सचा अभाव आहे. लेस ऑफ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू फायनान्स, पण गायडन्सचा अभाव आहे. थोडीशी इंटरप्ट करते मी तुला की तू ज्यावेळेला म्हणतेस की ही मुलं, तर मग आपण थोडा प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधनं येतो. पण तू जेव्हा म्हणतेस की तुझ्या मावशींची मुलगी आणि तुझा जो अभ्यास तू करत होतीस, तर मग त्यावेळेला शहरी निमशहरी या सगळीकडे तू बघत तेव्हा होतीस? मी शहरी मुलांच्याच बाबतीत बोलत होते. म्हणजे ऑफकोर्स माझ्या पण मुलींच्या शाळा, नॉट दॅट म्हणजे नॉर्मल ज्या शाळांमध्ये माझ्या मुली जात होत्या तिथे सुद्धा हा अभाव मला दिसत होता मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा. कारण अपेक्षेचं ओझं, त्याच्यातनं होणारे सगळे जे काही संघर्ष व्हायचे, ते मुलांवरती येणारा स्ट्रेस, हा तर एक भाग आहे. प्लस जेव्हा मी कम्युनिटीमध्ये काम करायला लागले तेव्हा तिथे सुद्धा मला जाणवायला लागलं की आई वडील कष्ट करू आहेत. ते म्हणतात आमच्या मुलांना आम्हाला शिकवायचंय, नक्कीच शिकवायचंय, आम्हाला त्यांना पुढे जाताना बघायचंय, पण काय शिकवू हे माहिती नसतं. सो मला तो अभाव खूप जास्ती जाणवला अक्रॉस, म्हणजे बेसिकली. पण त्यातून मी विचार केला की जिथे ज्या मुलांना खरंच गरज आहे या गोष्टीची, त्यांना
कुठेतरी ही मिळाली पाहिजे अशा दृष्टीने आम्ही सुरुवात केली. आणि मग श्यामची आई हे नाव ठेवलं, कारण हाऊ कॅन वी एक्सटेंड द स्पिरिट ऑफ मदरहूड. आपल्या मुलांसाठी आपण सगळं करतो, मग आपण इतर आपल्यापेक्षा एक मुलासाठी ते स्पिरिट आपण कसं एक्सटेंड करू शकतो. आणि दॅट इज जेंडर न्यूट्रल. म्हणजे त्याच्यासाठी काही आई किंवा पालकत्व इज अ मदरहूड इज अ जेंडर न्यूट्रल स्पिरिट, की तुम्ही मुलांच्या पाठीशी उभे राहा सेल्फलेसली. फेलियर आलं तरी सुद्धा बी बिहाइंड देम, गिव्ह देम दॅट सपोर्ट आणि ऑल. तर तसं करत श्यामची आई हे मी विजन बघितलं होतं, की सगळा समाज आपण एकत्र मिळून प्रत्येक मुलाच्या पाठीशी उभे राहिलो तर वी विल हॅव अन इन्क्लुझिव्ह सोसायटी. आणि तेव्हाच मी एक खूप इंटरेस्टिंग रिसर्च वाचला होता. US मध्ये किती मुलं ड्रॉपआउट होणार आहेत शाळांमधनं ह्याच्यावरती बेस्ड ते नंबर ऑफ प्रिझन्स कॅल्क्युलेट करायला, किती जेलची कपॅसिटी लागणार आहे. म्हणजे सोशल इम्पॅक्ट बघायचा की मिसडिरेक्टेड युथ, इट इज इलेक्ट्रिसिटी. यू इदर डायरेक्ट देम किंवा ते शॉर्ट सर्किटमध्ये टर्न होणार आहे. पण ह्याच्यात एक्झॅक्टली. आणि मग किती आहे ना, म्हणजे आपण म्हणतो की नाही मुलगा इंजिनियर झाला तर तो कुठल्या पॉझिटिव्ह वेनी इम्पॅक्ट तुझा हा शब्द जो आहे करू शकेल. आणि इथं प्रिझन्स किती बांधायचे. एक्झॅक्टली. भीषण आहे. तर हे खूप. आणि मग आपण आपल्या मुलांना इतकं सगळं करून वगैरे सगळं, आणि मग अँटी सोशल एलिमेंट एखादा वाढला आणि मग आपल्या मुलांना काय झालं की आपण काय करतो, कॅन्डल मार्च करतो. सो वेअर इज द प्रिव्हेन्शन. सो दिस इज नॉट जस्ट फॉर देम, इट इज फॉर एव्हरीबडी ॲज अ सोसायटी. आपल्याला सोसायटी म्हणून जर का एक हेल्दी समाज पुढे न्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणंच गरजेचं आहे. मग तिथून मग विचार केला की आपण बघूयात कुठे हा प्रॉब्लेम नक्की आहे. तर तेव्हा मी थोडासा रिसर्च की राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणजे काय, शिक्षणात सगळ्यांचं लिखाण म्हणजे अगदी जे कृष्णमूर्ती असतील किंवा न्यू तेव्हाची पॉलिसी म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क असेल, कॅब रिपोर्ट असेल, सगळ्याचा अभ्यास गोष्टींचे तुला. आणि मग तेव्हा लक्षात आलं की आपल्याला ग्रासरूट लेवलला जाऊन हा प्रॉब्लेम अंडरस्टँड करण्याची गरज आहे. मग आम्ही कॉर्पोरेशनच्या काही शाळांमध्ये 20 शाळांमध्ये, कारण तिथे तर तुला गंमत सांगते, आय वॉज सो शॉक. आपल्या पुणे कॉर्पोरेशनमध्ये 350 शाळा प्रायमरी एज्युकेशन देतात, म्हणजे प्रायमरी स्कूल्स आहेत, आणि सेकंडरीला फक्त 22 शाळा आहेत. तर तिथे ड्रॉपआउटचा रेशो, गव्हर्नमेंट स्कूल्स हो ना, म्हणजे आणि तिथे प्रायव्हेट स्कूल्स मग सगळे येतात, लो इन्कम प्रायव्हेट स्कूल्स. मग तिथे ड्रॉपआउटचा रेशो स्पेशली मुलींचा खूप जास्त आहे, कारण आता फिया भरायला लागणार. बरोबर. तो एक असं करत आम्ही ते बऱ्याचशा गोष्टी, मी ग्राउंड रियालिटीशी मलाही म्हणजे ओळख होत गेली. आणि मग लक्षात आलं की खूप गोष्टी ज्या करायला पाहिजेत. मग तिथून आम्ही काही कॉर्पोरेशनच्या शाळेच्या 2000 मुलांना इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट दिली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की मुलांची इंटरेस्ट, ॲप्टिट्यूड, मार्क, ॲस्पिरेशन्स, त्यांनी घेतलेले चॉईसेस, या सगळ्यामध्ये खूप विसंगती आहे. आणि त्यामुळे नेक्स्ट इयर आम्ही पाहिलं तर ड्रॉपआउट रेशो वाढलेला दिसला आम्हाला परत 11वी. हे कधीचं म्हणतेस तू, कुठला? 2012-13च्या सुमारास. आणि म्हणजे आय विल कम टू दॅट की कोविडमध्ये नंतर जी पडझड झाली, हो, त्याचा मे बी हा बॅकड्रॉप हा केवढा महत्वाचा आहे. हा म्हणजे कोविड नंतर ते दिसलं ते दॅट वॉज लाईक एव्हिडेंटली पुढे आलं, पण हे घडतच होतं. एक्झॅक्ट. आणि हे मग बघताना मग लक्षात आलं की अरे हे जर का 10वी पर्यंत आणि मुलं जर का शिकतायत आणि पुढे त्यांना काही माहितीच नसेल, कारण आम्हाला लक्षात आलं की बरीचशी मुलं स्किल्सच्या वेनी पुढे, व्होकेशनल एज्युकेशननी पुढे जाऊ शकतील. तर त्या दृष्टीने मुलांना गायडन्स दिला. व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे ITI आणि MCVC वगैरे हे जे कॉलेजेस होते, डिप्लोमा कॉलेजेस पुण्यातले, त्यांच्या सगळ्यांचे प्रिन्सिपल्स, या 20 शाळांचे प्रिन्सिपल्स, त्यांना एकत्र बसवून त्यांना डेटा एक्सचेंज केला की ह्या मुलांना पुढे अशा पद्धतीने आपण गेलात तर. कारण एकीकडे व्होकेशनल ITIs वगैरे म्हणायचे आम्हाला ॲडमिशन्स होत नाहीत, एकीकडे ही मुलं आहेत की ज्यांना खरं गरज आहे पण ते तिथपर्यंत पोचत नाही आहेत. मग हे का घडतंय? मग तेवढं करून सुद्धा अजूनही ॲडमिशन्स नीट झाले. तेव्हा मग इट वॉज अ रिअली अलार्मिंग सिच्युएशन की काय करतोय मग आपण. म्हणजे शासन एज्युकेशनवर प्रत्येक मुलाच्या जवळपास 1 लाख रुपये पर इयर असा एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटचा आहे आत्ता, ॲज ऑफ नाव ऑल्सो. अँड देन व्हॉट इज द आउटकम, काय आपण ह्याच्यातनं साध्य करतोय. आणि बट त्यांचं प्रायर स्किल्स कुठल्या तरी एखाद्या फॅमिलीमध्ये प्रोफेशनमध्ये जन्माला आल्यामुळे त्यांच्याकडे काही, कारण एक मुलगा होता जो शाळेच्या बाहेर असायचा कायम. मी म्हटलं काय ह्याला तर हा डिस्ट्रॅक्ट करतो वर्गामध्ये, पण खूप पॉप्युलर मुलांमध्ये. तर काय करायचं, तर तो खिशामध्ये साप पकडून आणायचा मॅच बॉक्समध्ये, कारण तो सर्पमित्र कम्युनिटीमधला होता. आणि गोड म्हणजे काय, कुठं हे पुण्याच्या जवळ, पुण्यातच म्हणजे एका कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये. आणि मी म्हटलं अरे का, पण ह्यालाच जर का शिक्षणाची जोड देऊन तुला काय काय करू शकतोस हे ॲव्हेन्यूज कळले तर कॅन यू इमॅजिन या स्किल्सचा तो काय करू शकेल.
पण इथं हा संख्येचा पण प्रश्न येतो, म्हणजे प्रत्येक मुलाकडे लक्ष कसं दिलं जाईल किंवा नाही, पण काय अशक्य नाहीये. म्हणजे फक्त मार्कांच्या मागे नाही लागलो आपण तर मग ते काय अशक्य नाही. आपण स्ट्रेंथ बेस्ड मॉडेलवर कामच करत नाही, आपण ओव्हरकमिंग विकनेसेस वरतीच लक्ष देऊन असतो. खरंय, खूप खरंय. सो आणि प्रत्येक, आता तू सांग मला, एज्युकेशनचं डेफिनेशन आत्ताच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हेच आहे की पर्सन सेंट्रिक एज्युकेशन. हे डिफाईन्ड आहे. हे डिफाईन्ड आहे. दॅट्स द गोल ऑफ एज्युकेशन. पण एव्हरी होतं पर्सन वेगळं. इज युनिक. यू हॅव टू हेल्प देम फाइंड देअर युनिकनेस. पण होतंय काय? युनिक इनपुट, स्टँडर्डाइज आउटपुट. आत्ताचा गोंधळ वेगळा आहे. तर तेव्हा मग लक्षात आलं की हे शासनाबरोबर काम करायची आपल्याला गरज आहे, कारण एक NGO पुरी पडू शकत नाही आणि हे सिस्टमिक रिफॉर्म व्हायला पाहिजे. अदरवाईज, कारण तेव्हा मी बघितलं तेव्हा 5% मुलं पण नव्हते. मग दरवर्षी 17 लाख मुलं 10वीला SSC बोर्डातून महाराष्ट्रातून फक्त असतात, अपियर होतात. त्याच्यातल्या 5% आणि ते पण ग्रामीण मुलांनाच फक्त करिअर गायडन्स किंवा व्होकेशनल गायडन्सच्या थोड्याशा काही ॲव्हेन्यूज अवेलेबल होते, आणि ते सुद्धा सुजाण पार्लर असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील. तर मला आठवतं ज्ञानप्रबोधिनी किंवा हां, त्याच्या ॲप्टिट्यूड टेस्ट या या प्रचलित 5% होत्या. मुलांना. बाकीच्यांचं काय काय. आणि गव्हर्नमेंटची एक संस्था होती 50 वर्षापूर्वी स्थापन केलेली, त्यांचं करिअर गायडन्स हेच मॅन्डेट होतं. पण त्याच्यातनं दरवर्षी 30 टीचर्स करून फक्त 500 टीचर्स ट्रेंड होते तोपर्यंत. बरं, मग हे कसे पुरणार आहेत काय, म्हणजे हाऊ आर वी इवन ट्राईंग टू सॉल्व्ह दिस. म्हणून वी डिसाइडेड टू वर्क विथ द गव्हर्नमेंट की सिस्टमिक लेवलला इंटरव्हेन्शन करू. सो माझं कायम म्हणणं होतं की आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेत असू तर तो प्रॉब्लेम पण तिथेच आहे, आपण पण तिथेच आहोत, सगळंच तिथे असं नाही होता कामा. यू हॅव टू हॅव प्रोग्रेस पाहिजे. आणि तो पॉलिसी लेवलला चेंज करून तो Implement आपल्याला व्हायला तिकडनं पाहिजे. एक्झिट व्हायला पाहिजे ना, सिस्टम स्ट्रेंथन करून. Correct. आपण किती वर्ष हे करत Correct. बेसिकली. तिथे तो थोडा वेगळा अप्रोच घेऊन आमची फाउंडेशन मधनं काम आम्ही सुरू केलं. पण तुला मग शासनाचं प्रोत्साहन मिळालं त्याच्यामध्ये? कष्ट खूप घ्यायला लागले. ती एक वेगळी स्टोरी आहे, कारण म्हणजे सी काय असतं, कारण हे तू एक एलियन थॉट प्रोसेस घेऊन जातेस आणि ती एक मशिनरी आहे ना, गव्हर्नमेंट ही एक मशिनरी आहे. त्यामुळे तू तिथे खूप चांगली लोक भेटली. यू हॅव टू परस्यू, पेशन्स खूप लागतो. सी कारण तिथे काय आहे ना, पॉलिटिकल आणि ब्युरोक्रॅटिकल हे दोन्ही इन्स्टेबिलिटीज इतक्या हाय आहेत शासनाबरोबर, आणि ते नॅव्हिगेट करणं ह्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत, म्हणजे विपश्यना वगैरे काही करायची गरज पडत नाही. निवांत. पण शेवटी द रीच हा फक्त शासनाकडे आहे. आणि आय फाउंड व्हेरी गुड पीपल ऑल्सो हॅव गॉट ऑल काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस बेसिकली. पण मला सांग तू शीतल, की तू येतेस, म्हणजे हा प्रश्न ह्याला अलाइंडच आहे, मी तुला हे नाही करत आहे, डिस्ट्रॅक्ट नाही करत आहे, की आत्ता आपण ज्या भाषेत बोलतो आहोत, तर तू इंग्लिश मिडियम किंवा या बॅकग्राऊंडवर येतेस. तू शासनाबरोबर काम करताना तुझा हा थॉट प्रोसेस, आपण जे शब्द बोलतो हे प्रचलित नसतात खूप वेळेला, तर हा तुला तुझ्याबरोबर लोक घ्यायला लागली हे समजवायला, कारण ही टीम लागते ना फायनली. टीम बिल्ड करायला लागली. आणि खरं सांगायचं तर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला काय करिअर गायडन्स म्हणजे काय हे मला स्वतःला माहिती नव्हतं. आणि ते मला खूप कुतूहल आहे की तू कशी, मला माहितीच नव्हतं ना, म्हणून मग मी ज्ञानप्रबोधिनीत गेले. तिकडची टेस्ट आम्ही या 2000 मुलांना दिली. मग मी डॉक्टर श्रीराम गीत, जे भीष्म पितामह मानले जातात करिअर गायडन्स मधले, त्यांच्याकडे गेले. ते म्हणजे तुम्हाला काय करायचं मॅडम नक्की? म्हटलं मला माहिती नाही, पण मला मुलांना मदत करायची. ते म्हटले ठीक आहे, मी आत्तापर्यंत माझ्याकडे जे जे आहे, मी कोर्स, तुम्ही 30 लोक जमवा, मी कोर्स तुम्हाला शिकवतो, मग तुम्ही बघा कसं न्यायचं पुढे. बरं. त्यांनी, मी तो कोर्स, पहिली स्टुडंट त्यांची मी होते. असे आम्ही जवळपास 10 बॅचेस केल्या आणि तिथून मग ते शिकले भरपूर त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मग डॉक्टर शिरीषा साठे त्या अनुषंगाने भेटल्या. तेव्हा त्यांच्याबरोबर जेव्हा इंटरॅक्शन झाली तेव्हा असं लक्षात आलं की काय गडबड आहे, कळलं मला. न्यूरो सायको सोशल अप्रोच नाही कुठे. म्हणजे आपण खूप कॉमन सेन्सिकली गोष्टी करतोय. म्हणजे आजकालची मुलं, किती सोपं आहे राईट ऑफ करणं, तर आजकालची मुलं नाही, आजकालचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, मुलं तीच आहेत. राईट. अँड आपण जे टीनेजमध्ये आपल्या न्यूरोसायंटिफिकली ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची जी स्टेज होती, की आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स, म्हणजे हा जो उत्क्रांतीमध्ये सर्वात शेवटी मेंदूचा जो भाग डेव्हलप झालेला आहे, विच कंट्रोल्स युअर एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स, म्हणजे तुमचं सेल्फ रेग्युलेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी, इम्पल्सिव्ह बिहेवियर किंवा क्रिटिकल थिंकिंग वगैरे, हे सगळं जे कंट्रोल करतो, तो मेंदूचा भाग मुलांमध्ये वर्क इन प्रोग्रेस असतो. साधारण 25 वर्षाच्या वयापर्यंत, 12 ते 25 या वयामध्ये. म्हणजे प्री टीन पासून ते, त्यामुळे कळतंय पण वळत नाही. हे टिपिकल. आणि आपण पण तेच केलंय, फक्त आपलं एन्व्हायरमेंट कॉम्प्लेक्स नव्हतं, कंट्रोल्ड होतं, काइंड ऑफ कंट्रोल. आता म्हणजे, आणि हे कोणी चेंज केलं एन्व्हायरमेंट? ॲडल्ट्सनी, मुलांनी नाही केलेलं.
ओके हे सगळे लर्निंग्स माझे की डोपामिनचा रोल काय असतो, मेलेटोनिनचा रोल काय असतो, झोप येत नाही आजकालच्या मुलांना, मग त्याचा रोल, हे सगळं मला डॉक्टर शिरीषा साठे किंवा सायकॉलॉजीबद्दल बरंचसं कळलं की काय आहे. मग मी शिकले, वाचलं बरंचसं. मग तेव्हा मग हे सगळे स्टॉलवर्ड्स असल्यामुळे गव्हर्नमेंट बरोबर काम करताना दे यूज टू बी द एक्सपर्ट्स हू यूज टू टॉक टू देम, अँड द गव्हर्नमेंट ऑल्सो अंडरस्टूड की बाबा नाही हे ताकदीचं काम आहे, हे करायला पाहिजे. तिथून ते सुरुवात झाली आणि मग आम्ही इंटरेस्ट ॲप्टिट्यूड टेस्ट, आम्ही शेजवळ सर युनिव्हर्सिटीमधले सायकॉलॉजी डिपार्टमेंट तिकडचे, मग बोर्ड ऑफ स्टडी मेंबर्स बालभारतीचे घेऊन आम्ही इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट तयार केली. मग ती ऑनलाईन दिल्याशिवाय, आता 17 लाख मुलांना द्यायची म्हणजे ऑनलाईन द्यायची. मग आम्ही स्वतःची IT कंपनी सुरू केली. मग त्याच्यातनं आम्ही एक ऑनलाईन ऑफलाईन ॲप डेव्हलप केला. 7 भाषांमध्ये ती टेस्ट ट्रान्सलेट करून आम्ही दरवर्षी 17 लाख मुलं जवळपास 8 दिवसामध्ये 17 लाख मुलं टेस्ट देत होती, त्यांचा रिझल्ट डाउनलोड करत होती. सातत्याने 5 वर्ष आम्ही गव्हर्नमेंटला फ्री हे दिलं, ती सर्व्हिस दिली. त्याच्यानंतर 5 राज्यांमध्ये बेस्ट प्रॅक्टिस प्रोजेक्ट म्हणून MHRDने पिकअप करून 5 राज्यांमध्ये आम्ही हे रेप्लिकेट केलं, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, राजस्थान. त्याच्यानंतर मग लक्षात आलं की शिक्षक मागे पडलेत, शिक्षक 20व्या शतकात आहेत आणि मुलं 21व्या शतकात आहेत, आणि त्याच्यातनं त्यांच्यातला तो कनेक्ट गेला आहे. आणि शिक्षकांशी मी जेव्हा बोलायला लागलो आम्ही, तेव्हा असं लक्षात आलं की शिक्षकांना स्वतःवरचा विश्वास उडाला आहे की दॅट आय कॅन मेक अ चेंज. कारण हे एन्व्हायरमेंट इतकं बदललेलं आहे, म्हणजे मुलांशी कसं बोलायचं आत्ताच्या चेंज त्याच्यामध्ये, हाऊ टू कनेक्ट. तू कुठला काळ म्हणतेस परत? हा 2016-17. बरं, 16च्या समोर. म्हणजे तू ज्यावेळेला ॲप्टिट्यूड टेस्ट ही 17 लाख मुलं घेत होती, ती सगळ्यांना 14-15 पासून सुरुवात केली होती. नाही, सो त्याचे जे रिझल्ट तुझे तुम्ही जे देत होतात त्या रिझल्ट मधनं मुलांचे कल कळत होते किंवा हा खूप क्षमता डेटा आहे की खरं तर हा खूपच वेगळ्या पद्धतीने इंटरेस्टिंग मला त्याच्यामधनं डेटा मिळाला की एका वर्षी असं झालं होतं की मुंबईमध्ये ॲग्रिकल्चर हा लिडिंग इंटरेस्ट मुलांचा दिसत होता. बापरे. आणि पण मग ते काही पॉकेट्समध्ये होते, म्हणजे आता मुंबई इज अ डिव्हिजन ना, म्हणजे कोकण भाग हा सगळाच येतो. आणि ॲग्रिकल्चर म्हणजे फक्त ॲग्रिकल्चर शेती नसतं, ॲग्रिकल्चरमध्ये इव्हन रिन्युएबल एनर्जी येते. त्याच्यानंतर तुमचं हॉर्टिकल्चर, फ्लॉरिकल्चर, फूड पॅकेजिंग, फूड काय म्हणतात प्रोसेसिंग, मत्स्य कुक्कुटपालन, असे बऱ्याच सगळ्या गोष्टी गो थ्रू ॲग्रिकल्चर फील्ड. त्यामुळे तो डेटा मग तेव्हा असं वाटतं की हा डेटा तुमच्याकडे आहे, आता तुम्हाला स्किलिंग करायचं आहे, प्रोव्हाइड करायचं आहे ना, तर तुम्ही त्या पॉकेट्समध्ये तसे कोर्सेस लॉन्च करा की ज्याच्याने मुलांना पुढे त्याचा फायदा होऊ शकेल. कारण इंटरेस्ट हा मोटिवेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. भयंकर. पण मग हे बदल काही प्रमाणात घडू शकले? काही प्रमाणात घडले. आम्ही एक वेबसाईट केली होती ज्याच्यात आम्ही 70,000 कोर्सेस मॅप केले होते महाराष्ट्रातले, सगळ्या डायरेक्टरेट्सकडनं PDF-वरचा डेटा घेऊन एक्सेलमध्ये टाकून वगैरे खूप काम केलंय. आणि तो जो होता त्याच्यामुळे अगदी ग्रामीण भागातला मुलगा माझ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये कुठला ITI आहे, जर का फाईन आर्ट्समधनं सुद्धा ITIमध्ये काही कोर्सेस असतात की फॉर एक्झाम्पल कुकिंग, बेकिंग, फॅशन डिझायनिंग, हे शोधू शकत होते. इनटेक कपॅसिटी काय आहे, म्हणजे पहिल्यांदा ही कळ चाचणी झाल्यानंतर ITIच्या ॲडमिशन्स वाढायला लागल्या, ते त्या प्रयोगानंतर वाढायला लागल्या. आणि मग दॅट इज आय बिलीव्ह स्किल्स आर इम्पॉर्टंट नाव, म्हणजे वोकेशनलचा अर्थच. आणि त्याच्याकडे आपण बघतो खूप दुय्यम म्हणून, पण आणि आता ती नवीन नावं आली आहेत की अपस्किलिंग, रिस्किलिंग, पण कदाचित तू हे वे अहेड करत होतीस. मुलांच्या विश्वामध्ये तू टीचर्ससाठी पण खूप काय काय गोष्टी योजल्या होत्यास, पण त्या टीचर्ससाठी ना काय लक्षात आलं की शिक्षकांना, जसं मी तुला म्हटलं की ते 20व्या शतकात कुठेतरी अडकलेले, तर इथे हा कनेक्ट, म्हणजे यू कॅनॉट करेक्ट बिफोर यू कनेक्ट, आणि कनेक्टच मिसिंग आहे. तो हाऊ टू कनेक्ट विथ द चिल्ड्रन. त्यासाठी आम्ही एक 4 वर्षाचा ऑनलाईन डिप्लोमा कोर्स विथ द गव्हर्नमेंट केला, ज्याच्यात 40,000 शिक्षकांना करिअर गायडन्सचा डिप्लोमा मिळाला. महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट इन द कंट्री टू हॅव 40,000 डिप्लोमा होल्डर करिअर काउन्सिलर्स. यू कॅन ॲटलीस्ट गाईड. प्रत्येक 12,000 शासनाच्या शाळेमध्ये, सेकंडरी स्कूल्समध्ये 1 HM आणि 2 टीचर्स हे डिप्लोमा होल्डर्स आहेत. आणि तो आमचा ऑनलाईन कोर्स होता, म्हणजे आम्हाला तो चॅलेंज होता की एवढ्या शिक्षकांपर्यंत पोचायचं, फेस टू फेस मध्ये नाही होऊ शकत. नाही होत. मग ऑनलाईनमध्ये आम्ही पूर्ण तो इतक्या त्याचं लर्निंग बिहेवियर किंवा न्यूरोसायन्स त्याच्या मागचं स्टडी करून आम्ही तो डिझाईनच असा केला होता की तो इतका एंगेजिंग आणि ह्याच्यात की लेस दॅन 1% ड्रॉप आउट ऑन एन ऑनलाईन प्लॅटफॉर्म, विच इज अनहर्ड. MHRDने पण आम्हाला विचारलं कसं करताय. तर आणि शिक्षकांना त्याचा अतिशय फायदा, म्हणजे ज्या दिवशी आम्ही ती लेवल लॉन्च करत असू
अगदी ग्रामीण भागातले शिक्षक सुद्धा तालुक्याला डिस्ट्रिक्ट प्लेसला येऊन थांबून रात्री 12 वाजल्यापासून आम्हाला ऑनलाईन लॉग इन झालेले सो हे दिसायचे. वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये होतं. फक्त मराठीत होतं ते, बरं. महाराष्ट्रापुरतं बरं. होतं. सो कारण शिक्षकांचं अभिप्राय असा आला की आम्हाला आता मुलांचा राग येत नाही, आम्हाला आता कळले ही मुलं अशी का वागतायत, मग आम्हाला आताच कळलंय की आम्ही बदल घडवायला पाहिजे स्वतःमध्ये. हे म्हणणं एवढं अवघड आहे आणि हे Admit आम्ही करणं अचीव्ह केलं. आणि त्याच्यामध्ये मेंटल हेल्थचे रेड फ्लॅग्स असतील किंवा REBT आम्ही ऑनलाईन लिहिली, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. म्हणजे शिक्षकांचं ना तक्रार आणि समस्येमधला त्यांना प्रश्न समजायला लागले की हाऊ टू फॉर्म अ प्रॉब्लेम स्टेटमेंट, ओनली देन यू कॅन सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. असे बरेच गोष्टी, पॉझिटिव्ह डिसिप्लिन, क्लासरूम कंट्रोल कसा आणायचा, ब्रिज एज्युकेशन कसं करायचं. म्हणजे मागे पण आता RT आल्या, राईट टू एज्युकेशनमध्ये काय होतं की सगळ्यांना वयाप्रमाणे त्या त्या वर्गामध्ये तुम्हाला ॲडमिशन द्यायलाच लागतं. बरोबर आहे. पण मग लर्निंग लेवल्स वेगवेगळे असतात, मग ती ब्रिज कशी करायची, कारण डिस्ट्रॅक्ट करतात ही मुलं वर्गामध्ये. मग त्याचे टेक्निक्स काय आहेत किंवा अकॅडमिकली ज्या मुलांना आपण म्हणतो की दे आर फास्ट लर्नर्स, तर त्यांना कसं एंगेज करायचं. हे एक्सटेन्सिव्ह काम आहे ग. खूप पण एक्सपेन्सिव्ह. हे तू सगळं जे बोलतेय 200 तासाचा कंटेंट आम्ही टीचर ट्रेनिंगचा तयार पण केला. मग हे आत्ता मला खूप जास्त रेलिव्हंट वाटतंय. ते कायमच रेलिव्हंट राहणार आहे. म्हणजे नाही, कारण मगाशी तू जे म्हणलीस की हुज गोइंग टू, तुझंच वाक्य आहे, तूच बोल. Who is raising our children? We or the social media? Is a question that we need to ask. Very true. काय चाललंय म्हणजे बेसिकली. सो इथे आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार केल्याशिवाय होणारच नाहीये. मॉरल ऑफ द स्टोरी ज्ञान देऊन मुलांना कान बंद. सो श्यामची आई, तू कोविडच्या नंतर तुझं थांबलं. म्हणजे बिकॉज आता ऑनलाईन छोट्या प्रमाणात आहे आणि माझी धाकटी मुलगी आता जॉईन झाली आणि शी इज टेकन ओव्हर श्यामची अच्छा, फाउंडेशन. त्यामुळे okay. मी थोडी आता Fingers निवांत crossed. आहे. येस. पण मग आता तू काउन्सिलिंग किंवा पेरेंट काउन्सिलिंग याच्यात जाणीवपूर्वक वळली आहेस. हो. कारण मला खूप ह्याची गरज वाटली अश्विनी. पालकांबरोबर पालक ना गोंधळलेत. काय होतंय ना, आपण ना वी आर ॲक्च्युली कलेक्टिव्ह ब्रीडर्स, ह्युमन बिंग्स. म्हणजे आपण कायम टोळ्यांमध्ये राहिलोय, टोळ्यांमध्ये मुलं वाढवली आहेत आपण, तेव्हा कलेक्टिव्ह सोसायटीमधनं आलेलो आहोत, जॉईंट फॅमिलीमधनं आलोय. सो तिथे आपण पुढची जनरेशन वाढवणं हे आपली, यू नीड अ विलेज टू रेज अ चाइल्ड. राईट. ऑलवेज एका माणसाचं 2 माणसांचं कामच नाही. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते न्यूक्लिअर फॅमिलीज, पेरेंट्स, फॅमिली सायझेस कमी, पेरेंट्सचं स्वतःचं लाईफ इतकं कॉम्प्लेक्स झालंय, इतकं नव्हतं. म्हणजे जॉब्स पण टिकवायला पाहिजे, करिअर्स पण टिकवायला पाहिजेत, मुलं पण आपल्याला वाढवायची आहेत. तर या सगळ्यामध्ये ना सोलो पेरेंटिंगमध्ये थोडंसं पालकांची गडबड होती. आणि म्हणून मला असं खूप वाटलं की आता जे काही मी इतके वर्ष काम केलं याच्यातनं जे, आणि माझे स्वतःचे अनुभव पेरेंटिंगमधले, आणि या सगळ्याची जोडणी कुठेतरी आपण जेवढी मदत करू शकू पालकांना, पालकांच्या थ्रू मुलांपर्यंत पोहोचू, बरोबर, असं माझं आता थोडासा त्या दृष्टीने प्रयत्न चाललाय. आणि आय एम फोकसिंग ऑन वन्स अ पेरेंट म्हणून मी आता एक इन्स्टा पेज सुरू केलंय. इंटरेस्ट ॲप्टिट्यूड टेस्ट आमची आता ईशानी ऑनलाईन आणलेली आहे. म्हणजे जी कल चाचणी जी आम्ही द्यायचो मुलांना, ती आता ऑनलाईन कोणीही देऊ शकतं. त्याच्यानंतर काही वर्कशॉप्स आणि शाळांबरोबर काम करणं किंवा सो ॲडव्होकसीमध्ये मी जास्ती आता काम करायला लागली ऑन पेरेंटिंग. कारण म्हणजे हँड होल्डिंग की पेरेंटहुडलाच, की वेदर ते कुठल्याही एज ग्रुपचं असेल, ते किंडरगार्टनचे आईवडील असतील किंवा 10वीच्या मुलाचे 4 फेजेस आहेत पेरेंटिंगचे. म्हणजे वेन यू प्रिपेअरिंग टू बी पेरेंट्स, त्याच्यानंतर टॉडलर्सचे पेरेंट्स, टीनेजर्सचे पेरेंट्स, आणि मग एम्प्टी नेस्टर्स आपल्यासारखे की जी मुलं आता उडून गेली आहेत आणि आपण आपले आहोत. पण प्रत्येक स्टेजमध्ये काय असतं, प्रायर स्टेज इज अ प्रिपरेशन फॉर द नेक्स्ट स्टेज. त्यामुळे त्या स्टेजला तुम्ही राईट गोष्टी केल्या तर पुढची फेज जास्ती चांगली. आणि शेवटी पालकांचा रोल काय आहे तर मुलांना इंडिपेंडेंट बनवणं. बरोबर. आता त्यांना इंडिपेंडेंट जर का बनवायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, इथे खूप गडबड आत्ता मला होताना दिसते. आणि त्यामुळे ना खूप फ्रेजाईल मुलं, खूप म्हणजे काय म्हणूयात आपण की एन्टायटल्ड जनरेशन किंवा मग फ्रेजाईल मुलं, त्यांना फारसे काही प्रोटेक्टेड खूप जास्त प्रोटेक्टेड. सो तिथे त्यामुळे तिथे थोडंसं काम करण्याची मला गरज जाणवते. आणि म्हणून मी काम करते की 4 स्टेजेसमधनं कसं नॅव्हिगेट करावं. खूप अभ्यास आहे. बराच अभ्यास झालाय आणि ना त्या या कामाच्या अनुषंगाने. आणि गंमत अशी आहे की तू MBA केलंस मार्केटिंगमध्ये, आणि मी तुझं इंट्रोडक्शन देताना पण म्हटलं की तू ॲक्च्युली ब्रँडिंगमध्ये आणि कम्युनिकेशनमध्ये एक्सपर्ट आहेस. आणि हे सगळ्या गोष्टी, एक्सपर्ट नाही म्हणजे बरी आहेस. हे सगळं करत असताना हा खूप प्रांत वेगळा आहे. त्यामुळे ह्याच्यातला अभ्यासच वेगळा आहे किंवा. आणि श्यामची फाउंडेशनमुळे तो झाला माझा. आणि आय फील आय एम सो ब्लेस्ड की मला हा
काळ माझा या क्षेत्रामध्ये गेला, त्याच्यामुळे मला इतकं इनडेप्थ जाऊन बऱ्याचशा गोष्टी कळल्या, ज्याचा माझ्याही पालकत्व पेरेंटिंगमध्ये खूप त्याचा मला फायदा झाला, प्रचंड फायदा झाला या सगळ्या अनुभवांचा. म्हणजे सायकॉलॉजी स्टडी करणं, न्यूरोसायन्स स्टडी करणं, शिक्षणामध्ये काय गरज आहे याचा अभ्यास करणं, 0 to 5 म्हणजे 5वी पर्यंतच्या मुलांबरोबर काय करणं गरजेचं आहे, त्यांची लँग्वेज डेव्हलपमेंट, सायंटिफिक टेम्परमेंट डेव्हलपमेंट, व्हॅल्यूज आणि सोशल स्किल्स, एवढ्या 4च गोष्टी जर का पालकांनी लक्ष दिलं तरी आणि सुद्धा होऊ शकतं. स्वतःबरोबर त्यांच्याबरोबर रिलेशन एन्जॉय करणं, सेफ्टी, सिक्युरिटी एवढं जरी केलं तरी झालं. फार काही करायची गरजच नाहीये. इट्स नॉट सो कॉम्प्लिकेटेड. पुढे सुद्धा टीनेजर्स बरोबर तुमचं ते शाळेत करतायत जे करतायत ते तिथे ट्रस्ट करा. ते सोशल स्पेसेस आहेत त्या. घरी तुम्ही मुलांबरोबर काय करायचं. म्हणजे आपण गप्पा मारत होतो त्या तू म्हणली होतीस की मुलांबरोबरचं जे इंटरपर्सनल स्किल्स आहेत, कम्युनिकेशन, तर ते ना मुलांना कळतंय आणि न आईवडिलांना कळतंय, आणि मुलं एक्सपेक्ट करतायत की आम्हाला एक स्टेबल एन्व्हायरमेंट मिळावं, पण तिथं कुठंतरी एक गॅप येत चाललाय, कारण आईवडिलांमध्ये पण गॅप असतो ना. अश्विनी, काय झालंय ना, एक रिलेशनशिप रेव्होल्युशन आलंय. आपल्याला हे आपण ऍडमिट करत नाही आहोत अजून, पण तू विचार कर, आपली जनरेशन ही अथॉरिटेरियन स्टाईलनी आपण वाढलेलो. हो, की डू एज डायरेक्टेड. फार काय आपल्याला विशेष प्रश्न विचारू नका. तर हे जे रिलेशनशिप रेव्होल्युशन आपण जे म्हणतोय ते 4 क्षेत्रांमध्ये जास्ती करून आलेलं आहे. म्हणजे 4 रिलेशनशिप्समध्ये. एक म्हणजे तुमचं वर्क स्पेसेसमध्ये पण चेंज झालंय. आधी बॉसला सरवीर म्हणा, आता कुठे काय, तुम्ही हायरार्कीच नाही, यू हॅव टू बी ॲट पार वगैरे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमच्या पालक आणि मुलांच्या रिलेशनशिपमध्ये प्रश्न विचारणं, या सगळ्या गोष्टी. तिसरं म्हणजे टीचर आणि स्टुडंट. आता टीचर आधी आणि टेक्स्टबुक वॉज द बायबल, आणि लाईफ स्किल्स तुमच्या जॉईंट फॅमिलीजमध्ये डेव्हलप व्हायच्या, की मामाकडे जाऊन राहा, भांडणं करा, मिटवा, आजी काहीतरी सांगते वगैरे वगैरे. आणि आता कसं झालंय, उलटं झालंय. आता इन्फॉर्मेशन फिंगर टिप्सवर आहे मुलांच्या. बरोबर आहे. लाईफ स्किल्स डेव्हलप होण्यासाठी फॅमिली स्ट्रक्चर्स कमी झालेले आहेत, आणि टीचरचा रोल हा फॅसिलिटेटरचा झाला आहे आता, की त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेजमध्ये रूपांतर कसं करावं, क्रिटिकल थिंकिंग कसं असावं, कारण कंटेंट हा बदलत जाणार आहे आणि कुठे कुठे लक्ष देणार. एक्झॅक्टली. सो टीचर हॅज टू बी अ फॅसिलिटेटर. पण आणि स्कूल्स हॅव टू बी लाईफ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स ऍक्च्युअली स्पीकिंग. काइंड ऑफ. हे तुम्हाला आता हा शिफ्ट आहे, म्हणजे हा परत रेव्होल्युशनचा भाग आहे. त्याच्यानंतर नवरा बायकोचे रिलेशनशिप्स, म्हणजे आधी गेटिंग मॅरिड, शिरीषा साठेंचं वाक्य आहे, गेटिंग मॅरिड वॉज रिझन इनफ टू स्टेईंग मॅरिड. आता गेटिंग मॅरिड अँड स्टेईंग मॅरिड आर 2 डिफरंट थिंग्स. आणि द सेकंड वन चॉईस एव्हरीबडी इज मेकिंग. कमिटमेंट फोबिया आपल्याला पुढे जाऊन दिसतोय मुलांमध्ये. सो हे सगळे, कारण काय ना, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला पाहिजेत. आधी कसं होतं, कह दिया ना कह दिया, तो कुठला अमिताभचा डायलॉग आहे, बस कह दिया. आता नाही, आता कह दिया, मुझे भी कहना है, इसको भी कहना है, सबको सुनना भी है, कहना भी है हर किसी को. सो पण ते स्किल्सच नाहीत ना डेव्हलप झालेले. लिसनिंग स्किल्स पण नाहीयेत. लिसनिंग स्किल्स नाहीयेत, नेगोसिएशन स्किल्स नाहीयेत, कम्युनिकेशन स्किल्स नाहीयेत. त्यात सोशल मीडियामुळे, इंटरडिपेंडन्सचे, टेक्नॉलॉजीमुळे सगळे आपले, म्हणजे आय डोंट नीड यू, मला काय, ठीक आहे तू नसलीस तरी मी स्विगीवरनं मागवून घेईन मम्मा, माझं डेबिट कार्ड फक्त आहे. आपण म्हणजे आई म्हणायची पावभाजी मी पुढच्या महिन्यात फर्स्ट वीकमध्ये करीन, थांबायचो आनंदाने. आता नाही, चॉईस पण नव्हता आणि किंवा विचारही यायचा नाही. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये ना जे डोपामिन सिक्रीट व्हायचं विथ द होप ऑफ गेटिंग, त्याचं हे न्यूरोलॉजिकल इम्पॉर्टन्स जो आहे तो सगळा गेला. आता इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. आता मुलंही थांबायला तयार नाही. पालक त्याहून मी बघते की तुला काय पाहिजे, हे का ते का ते, हे 4 चॉईस नाही, तर मग मी आता स्विगीवरनं नाही मिळते का, मग झोमॅटोवर. थांबा. दे बाइंड देअर हॅपीनेस. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन इज हार्मफुल. मुलांना बोर होऊ देत नाहीयेत इकडून तिकडून. अरे थांबा, मुलांना बोर होऊ द्या. बोर्डम मधनच क्रिएटिव्हिटी जनरेट होते. बरोबर. त्यांना जे त्यांनी ॲब्झॉर्ब केलंय ते प्रोसेस करायला तर वेळ मिळू दे. कारण तू तो फार इंटरेस्टिंग म्हणली होतीस की मुलं डिजिटलवर असतात किंवा ते सोशल मीडिया, पण त्यांनी कंटेंट कुठला कन्झ्युम करायचा हे त्यांनाही माहिती नाही. आणि पॅरेंटल कंट्रोल आपण एक्सरसाइजच करत नाही आहोत. सी, डिजिटल मीडिया, स्क्रीन्स हद्दपार होणार नाहीये, टेक्नॉलॉजी हद्दपार होणार नाहीये. ह्याच्याबरोबर मैत्री कशी करायची, ही कसं नीट वापरायचं. तुम्ही पॅरेंटल कंट्रोल लॉक्स कुठे कुठे वापरू शकता, की जिथे तुम्ही, इट इज नॉट अबाउट स्क्रीन टाइम, इट इज मोर अबाउट द एज अप्रोप्रिएट कंटेंट. ते कुठल्या तरी भलत्याच वयाचं कंटेंट नको त्या वयामध्ये कन्झ्युम करतात. खरं तर पूर्वी आपण सिनेमा बघायचो ना, त्यावेळेला यायचं की नाही की 16+, 18+, पॅरेंटल कंट्रोल किंवा गायडन्स डिस्क्लेमर यायचा. पण आता टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला तो गायडन्स एक्सरसाइज, काही चॅनल्स लॉक करता येतात, काही गोष्टी करता येतात. हे सगळं शिकायला पाहिजे आपण. नुसतंच आपलं स्क्रीन नाही द्यायचं वगैरे हा सोल्युशन होऊ शकत नाही. स्क्रीन टाइम, डाएट तर पाहिजेच, त्याच्या बरोबरीने कंटेंट काय कन्झ्युम करतोय ते इम्पॉर्टंट आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने आता या नवीन चेंज एन्व्हायरमेंट शिकायला लागणार आहेत, या स्किल्स आहेत. पण असं नाही का वाटत आहे की म्हणजे किती खरं तर हे खूप स्ट्रेंज आहे की मुलं पण शिकायला जात आहेत आणि पेरेंटल गायडन्ससाठी पण मुलं आईवडील आता शिकायला येतात राईट, जे आपल्याला उपजतच होतं ना, कारण असं वाटायचं आपल्याला. किंवा मे बी आपल्याला तो चॉईस पण नव्हता किंवा त्या आपल्याच्या आधीच्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत असं पण मी जसं असायचं. म्हटलं की रिलेशनशिप रेव्होल्युशन हे जे आले त्याच्यामुळे हे स्किल्स आपल्याला गरजेचे आहेत आता हम्म, शिकून घेणं. हम्म, आधी इट वॉज अथॉरिटी. आई मूल रात्री उठलं तर कोण डायपर बदलायला उठणार, ही चर्चा असायची कधी. हम्म. आई इतके ते आता रोल्स equality डिफाईंड आहे. होते. हम्म, आता ह्याच्यावरती डिवोर्सेस होत आहेत. हम्म, हम्म. इंडिपेंडन्स आलाय, इंटरडिपेंडन्सचे सगळे रस्ते कमी झालेले आहेत. एक आपण कलेक्टिव्ह सोसायटीकडनं इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीकडे प्रवास सुरू झालेला आहे, Correct. पण विथ Correct. नॉट विथ अ प्रोग्रेसिव्ह माइंडसेट. आपल्याला प्रोग्रेसिव्ह माइंडसेट म्हणजे काय, आपल्याला पण धरायचं आहे, आपल्या जुन्या पण गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि रूट्स कळणं मुलांना हेही गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये कस्पमधनं आपण जातोय. सोसायटी इज इन अ कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड. वी विल अराईव्ह ॲट इट. म्हणजे मला काय सगळं होपलेस वगैरे सिच्युएशन काय नाही वाटत वाटत आहे, हा एव्होल्युशनच आहे. एव्होल्युशन आहे. कारण आणि तुझी मध्यंतरी एक कोविडच्या लॉकडाऊन नंतरची एक पोस्ट होती FB वरची, मी वाचली होती हां. की तुला फिजिकल चॅलेंजेस जे बिकॉज ऑफ मेनोपॉज आले होते हो. आणि त्यातनं तू जे गेलीस, तो आपली पण स्थित्यंतरं वेगळी असतात, खूप स्थिती आहे. पण ते तुला व्यक्त व्हावंसं वाटलं होतं त्यावेळेला. ते कुठल्या म्हणजे काहीतरी फ्रेम ऑफ माइंड असेल की तुला इतकं पर्सनल हे शेअरिंग करावं असं वाटलं की त्यांनी बाकीच्या लोकांना मदत होईल. अगं काय होतं ना, म्हणजे एक परत शिरीषा साठेंचंच वाक्य आहे, मला फार हम्म. आवडतं. त्यांचे बरेचसे वन लाईनर्स पंचेस हम्म. असतात. द मोर यू से पर्सनल, द मोर इट इज युनिव्हर्सल. हां, व्हेरी नाईस. what we do is we shy away from talking about it. हो. पण I mean, it's menopause is something which बोललं जात नाही. आणि मला पण सुरुवातीला मला पहिला त्रास झाला ऍक्सेप्ट करण्यामध्ये की हे मी कोण आहे, काय आहे ही व्यक्ती. म्हणजे मीच मला स्वतःला ओळखत नाहीये की मल्टीटास्कर इतकी असलेली, 2पेक्षा 3 टास्क आल्यानंतर मी कन्फ्यूज होती. मला Brain fog कळतंय येतोय. ब्रेन फॉग होतोय, मला कळतंय माझी एनर्जी डिप्लिटेड आहे, मला सकाळी उठल्यानंतर मला आठवत नाही आता काय दिवसभर करायचंय, किंवा माझे मूड स्विंग्स म्हणजे क्षुल्लक काहीतरी फालतू कारण दिलं तर मला बंदूक द्या, मी याला गोळी मारते, इथपर्यंत मला राग येणं. म्हणजे आय कॅन टोटली अंडरस्टँड. नेव्हर सच अ पर्सन म्हणजे हम्म, बेसिकली. पण ह्या सगळ्यातनं जाताना मग मला लक्षात आलं की ताण येतोय मला. मग ताण येतोय तर मग मला आता माझं लाईफ रिअलाईन करायची गरज आहे. ॲक्सेप्टन्स करून मग काउन्सिलिंगला जा, मग गायनेकोलॉजिस्टचं सपोर्ट घ्या, औषधं हे ते. फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांगायला लागतं की आता आय एम गोईंग थ्रू दिस. सो नाव ते कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर की फॉर्च्युनेटली तुला 2 मुली आहेत आणि जरी हो. त्या यंग असल्या तरी कदाचित हो. थोडं एम्पॅथेटिक असू शकतील, पण हे हां. सांगणं पण गरजेचं असतं सांगणे कुटुंबामध्ये. गरजेचं असतं, सगळ्यांनाच सांगणं हम्म. गरजेचं. माझ्या भावाला, सगळ्यांनाच. हे सगळे की सडनली ताई तू अशी का वागतीयस, तर ते अरे बाबा मलाही कळत नाहीये. बरी होती आतापर्यंत. आता काय झालं, थर्मोस्टॅट बिघडलेला असतो, हा. कधी गरम होतंय कधी थंड वाटतंय. हो. आणि हे सगळ्या बायका जातात ग. आणि हो. ह्याच्यामध्ये ना प्रॉब्लेम काय होतो, तेव्हाच तुम्ही मुलं मोठी होत असतात, तुमचा रोल इरोड होत असतो ॲज अ पेरेंट. राईट. इतकं तुमचं आयुष्य मुलांच्या भोवती फिरत असतं आणि सडनली मुलांना आता आपली काही फारशी गरज राहिलेली नसते. मग तिथे आपला रोल पण इरोड झालेला असतो, तो पण डील करायचा असतो. मिडलाईफ क्रायसिस असतं, करिअरमधले ट्रान्झिशन्स असतात, पोस्ट पॅन्डेमिक सगळंच बदललं, गणितं बदलतात, बरोबर आहे. रिलेशनशिप्स बदलतात. या सगळ्यातनं आपण जातच असतो. आणि खरं व्यक्त होऊन उलट सपोर्ट ग्रुप क्रिएट करायला पाहिजे, मैत्रिणींनी एकत्र येऊन. खूप गरज आहे या Sharing एज आहे ना, असतेच. खूपच गरज आहे. म्हणजे कारण तुझं एव्हरीथिंग इज गेटिंग कनेक्टेड टू पेरेंटहूड. म्हणजे तुझा आधीचा प्रवास, म्हणजे तुझे आयुष्याचे 2 सेगमेंट्स करायचे झाले तर आधीचं तुझं ब्रँडिंग पार्ट ऑफ इट आणि नंतरचं पण तुला खरं सांगू social. का, माझं प्रत्येक करिअरनं मुलींच्या भोवतीच रिव्हॉल्व्ह होत मी हां, ते डिझाईन करत हां, गेले ऍक्च्युली हां. स्पीकिंग. आणि तसंच बरेचसे बायका, काही पुरुष पण करत असतील. म्हणजे डिटर्मिन्स, आय मीन वन्स यू आर अ पेरेंट ना, लॉट ऑफ युअर चॉईसेस आर Aligned to around raising your children and the priorities that you have on hand. कारण आणि हे सगळं करत असताना ऑफकोर्स ॲज अ सिंगल पेरेंट खूप चॅलेंजेस असतात ज्याच्यासाठी ऍक्च्युली खरं सांगायचं तर म्हणजे येस ऑफकोर्स. म्हणजे सी नोबडी वॉन्ट्स टू बी इन दॅट पोझिशन. वी वॉन्ट अ पार्टनर अँड तेच आपले ड्रीम्स असतात. पण कधी कधी काही गोष्टी अशा होतात आपल्यातून, एका वयात असतो किंवा काय. आणि मग जेव्हा रिअलाइज होतं की no, this is not what it is. And when you want to take a stand, and especially with 2 girls, already children, my girls असं नाही, 2 मुलं झाल्यानंतर
तो डिसिजन घेताना इट इज अ व्हेरी टफ डिसिजन. तुझं लवकर लग्न झालं. हो, खूपच. सो इट इज अ टफ डिसिजन, पण नॉट टेकिंग इट वॉज टफर लाईफ आफ्टर दॅट. त्यामुळे यू हॅड टू चूज. आणि मग ते केल्यानंतर इज इट डिफिकल्ट? तर डिफिकल्ट आहे, पण ॲक्च्युली स्पीकिंग एव्हरी पेरेंट इज अ सिंगल पेरेंट. वी आर को पेरेंट्स. म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली आपली जडणघडण एका वयापर्यंत वेगळी झालेली असते. आर लाईफ एक्सपिरियन्सेस आर डिफरंट. त्याची आपली आपण पेरेंट कसे होणार आहोत त्याचे आपल्या काही ठोकताळे आपले झालेले असतात. आपले पेरेंट्स कसे होते किंवा आपण काय एक्सपिरियन्स केले आयुष्यामध्ये. असे दोन निरनिराळ्या व्यक्ती एकत्र येऊन पेरेंट्स होतात. दे आर को पेरेंट्स. बरोबर. आणि मग दे आर ट्राईंग टू रेज अ चाइल्ड. सो बट ॲज आय सेड इन द बिगिनिंग की यू नीड अ विलेज टू रेज अ चाइल्ड. आपण तुम्ही त्या भ्रमातून बाहेर पडा की तुम्ही सपोर्ट आपापल्या सिस्टम मुलांना. लागते. सो मी माझी सपोर्ट सिस्टम खूप सुंदर क्रिएट केली. फॉर्च्युनेटली आय हॅड व्हेरी गुड सपोर्ट फ्रॉम माय फॅमिली, माय पेरेंट्स, काका काकू, भाऊ माझा सर्वात मोठा सपोर्ट. माझे काही फ्रेंड्स हु वर ऑलमोस्ट लाईक को पेरेंट्स टू द चिल्ड्रन. म्हणजे माझा जेवढा त्यांच्या मुलांवर हक्क आहे तेवढाच त्यांचा माझ्या मुलींवरती हक्क आहे अजून. आणि दॅट इकोसिस्टम, माझ्या हाऊस हेल्प्स असतील, पाळणाघर कधी लागलं, कधी शाळा, माझा पार्टनर, हे सगळे मिळून आमची एक इकोसिस्टम छान तयार झाली की बाबा येस चिल्ड्रन. सो इट वॉज ओके. म्हणजे आय हॅव एन्जॉईड दॅट प्रोसेस. थरली एन्जॉईड इट. म्हणजे थरली एन्जॉईड द पेरेंटिंग प्रोसेस. आम्हाला हे ऐकायला खूप पॉझिटिव्ह वाटतंय की म्हणजे फ्रॉम स्ट्रगल तू जो काही लीप घेतलायस तो इन अ डिफरंट वे, तर ते वर्कआउट झालंय सगळ्या दृष्टीने. करायला लागलं. बरेचदा असं होत होतं की अरे बापरे Overwhelming आपली होतंय. विकेट. पण मग सी विथ माय डॉटर्स दे नो मी की मम्मा हॅज हर वीक मोमेंट्स. आय हॅव नेव्हर हिड इट. म्हणजे मी त्याच्यापासून लपवलं नाहीये कधी की इट इज इम्पॉर्टंट फॉर देम टू अंडरस्टँड की माझी आई पण फेल होऊ शकते, बट व्हॉट इज इम्पॉर्टंट ही किती क्विकली परत स्वतःला गॅदर करते. सो अप्स अँड डाऊन्स हे आयुष्यामध्ये असतातच. म्हणजे असं काही एकदम लुक बॅक असं मूवीसारखं असं आयुष्य छान गेलं असं नसतंच. लाईफ आहे शेवटी ॲज लिव्ह. त्यामुळे आपले आपले वेगवेगळे एक्सपिरियन्सेस असतातच, आपले मोमेंट्स असतात काही. पण त्याच्यातनं सुद्धा मुलांबरोबरचा कनेक्ट, मुलांबरोबर माझ्या मते व्हॉट हॅज हेल्प मी की मी त्यांच्याबरोबर आय व्हेरी ऑनेस्ट. मी त्यांना कधी अंडर एस्टिमेट नाही केली. ओके. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ठीक आहे आता हे आहे, इथून पुढे बघू काय करायचं. सो तो एक पॉझिटिव्ह आउटलुक, कधीही नेगेटिव्ह आउटलुक न येऊ देता. किंवा मुलांना ना या अशा कंडिशनमध्ये मॅन्युप्युलेट खूप लवकर करायला शिकतो. कारण आजी आजोबा सगळे मग तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय चाललं याच्यासाठी ते विचारतात. त्यांना मुलांना एक सोर्स होतात ते. आय वॉज व्हेरी क्लिअर विथ एव्हरीबडी मी की बाबा जे काही असतील प्रश्न ते मला डायरेक्टली विचारायचे, नॉट द चिल्ड्रन. मग तिथून असे काही स्टर्न गोष्टी. आणि मग काइंड येट फर्म. म्हणजे मुलींबरोबर पण माझा कायमचा अप्रोच जो आहे पेरेंटिंगमधला, इट इज काइंड बट फर्म की दीज आर माय बाउंड्रीज. म्हणजे दरवेळेला यू डोंट नीड टू बी अ फ्रेंड. यू शुडंट. पेरेंट. म्हणजे पेरेंट शुड बी अ पेरेंट. असं करत ते छान. आणि आजही आता मुली मोठ्या झाल्या पण काय शिल्लक आहे तर आमचा कनेक्ट. करेक्ट. म्हणजे असा गरम वरण भाताचा पहिला वाफेचा कुकर उघडला की जो असतो ना तो कम्फर्ट फील, तेवढंच आपल्याला जपायचं आहे ॲक्च्युली स्पीकिंग. म्हणजे पेरेंटिंग इतकं सोपं आहे खरं पाहिलं तर. डिफिकल्टीज येतात का तर येतात, पण त्या कशा सोडवायच्या जास्ती गुंता न करता थोडंसं. सो मग तू आता जे तुझं जे करते आहेस वन्स अ पेरेंट किंवा पेरेंटिंगच्या करिअर गायडन्स अँड काउन्सिलिंग. सो ह्याच्यामध्ये अच्छा करिअर गायडन्स. सो विच मीन्स की तुझं पास्ट जे होतं श्यामच्या आईचा तो परत कनेक्ट तू आणलेला आहे. परत कनेक्ट आणला, त्याची खूप गरज आहे. सो करिअर गायडन्समध्ये अगेन तू त्या ग्राउंड रूट किंवा ग्रासरूट लेवलपासनं 8वी पासूनच्या मुलांना म्हणजे माझं असं कायम म्हणणं आहे की करिअर इज अ प्रोसेस, इट इज नॉट अन इव्हेंट. आणि त्याचे पायाभरणी किंवा प्लॅनिंग सी एक सिम्पल हे आहे की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. सो प्लॅनिंग हे करणं गरजेचं आहे. आणि हे आई वडिलांनी आणि मुलांनी एकत्र मिळून करणं गरजेचं आहे. त्यात शाळेचे इनपुट्स घेऊन करणं गरजेचं आहे. आणि हे 8वी पासून साधारण करिअर कॉन्व्हर्सेशन सुरू व्हायला पाहिजे. मुलांचा इंटरेस्ट काय आहे, त्यांचे ॲप्टिट्यूड काय आहे, कारण आता खूप बदलल्यात गोष्टी. ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत की जिथे ते पैसे त्याच्यातून कमवू शकतात. चॉईसेस खूप आहेत. मग नक्की कशामध्ये आवड आहे, कशात नाहीये. मग ती आमची जी इंटरेस्ट आहे त्याच्यातनं बेसिक तुमचे इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूड्स कळतात. आणि मग त्याच्यातनं मग तुम्ही ते काही क्वाड्रंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लोर करू शकता. मग त्या मुलांना त्या फील्डमधलं एक्सपोजर द्या, तिथे कुठल्या लोकांना शॅडो करायला द्या, काही पॉडकास्ट एकत्र. म्हणजे जे आई वडिलांचा प्रॉब्लेम असतो ना की टीनेजर्सशी बोलायचं काय. पण तू एक इंटरेस्टिंग म्हणली होतीस की रोल मॉडेल्स नसतात,
पण मग हे रोल मॉडेल्स नसताना तू म्हणतेस की आता बघ किती इझिली आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये येते की पॉडकास्ट एकत्र ऐकणं किंवा है ना. सो दिस इज रोल तो- मॉडेलिंग ना. हम्म. बेसिकली तुम्ही मुलांबरोबर कसा वेळ घालवताय, म्हणजे सारखं त्यांना काहीतरी ज्ञान द्यायला जाण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याबरोबर आर यू बिकमिंग देअर को लर्नर्स, कारण तुम्ही पण शिकत असता मुलांबरोबर. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये मग तुम्ही हे जे तुमच्याकडे काही डेटा असेल ना की मुलांचा नक्की इंटरेस्ट काय आहे, ॲप्टिट्यूड, मग त्या एरियामध्ये अजून एक्सप्लोरेशन करू शकता. कुठे ट्रिप्स, मॉल्समध्ये जायच्या ऐवजी नेचरमध्ये जा, तिथे काही गोष्टी बोलू शकता. या सगळ्या किंवा खेळा. आम्ही तर म्हणजे मुली आणि मी, आम्ही पत्ते खेळा, कॅरम खेळा, लुडो खेळा. हे म्हणजे अगदी इट्स सच अ स्ट्रेस बस्टर आणि बेस्ट वे टू कनेक्ट टू चिल्ड्रन. व्हेरी ट्रू. प्लेइंग टुगेदर ना, आय से पीपल हू प्ले टुगेदर स्टे are टुगेदर. happy, stay together. सो तुझं नवीन शिक्षण सुरू झालं आता, तुझा नेक्स्ट चॅप्टर बिगिन्स. ॲक्च्युली मी आता काउन्सिलिंगचा कोर्स पण डॉक्टर शिरीषा साठे आमचा कोर्स अजून मी काउन्सिलिंग स्किल्स अजून शार्पन करण्यासाठी एक कोर्स त्यांनी आता आमच्यासाठी म्हणून एक 6 जणींसाठी लॉन्च केला आहे. बर. आणि आता तो मी शिकते पुढचे 3 महिने टू इव्हन, म्हणजे आता शिक्षण झालंय बऱ्यापैकी, पण अजून आय थिंक आय नीडेड फाईन ट्युनिंग. त्यामुळे सो तू काउन्सिलिंग म्हणतीयस, काउन्सिलिंग टेक्निक्सचा कोर्स आता मी करते. आणि नेहमी मला असा प्रश्न पडतो की वेदर इट्स डिजिटल मीडिया, वेदर इट्स रील्स, प्रत्येकजण कुठल्याही एज ग्रुपची लोक म्हणतात एन्झायटी थेरपी, काउन्सिलिंग. तर ह्याची गरज असणार, म्हणजे कॉम्प्लिकेशन्सच आहेत, पण असं नाही होऊ शकत का की देर मस्ट बी सम काहीतरी मेथड असेल ना, की का हे हाईप्ड आहे हे सगळं असं. हे बघ, काही गोष्टी असतात की ज्या नॉर्मल, काही आपल्या लाईफ ॲज लिव्डमध्ये काहीतरी एखादी गोष्ट होते, एखादी एन्झायटी वाटू शकते विच इज रिलेटेड टू एन इन्सिडन्स ऑर समथिंग दॅट इज देअर. आणि ती टेम्पररी फेज असतो की जिथे तुम्हाला हायटंड एन्झायटी किंवा हायटंड तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं किंवा वॉट एव्हर इट इज, अँगर मॅनेजमेंट आणि या सगळ्या इश्यूज, बिहेवियरल इश्यूज बेसिकली. पण तो एखाद्या सिच्युएशनशी रिलेटेड ते थोड्या वेळानंतर ते परत सबसाईड पण होऊ शकतं. पण काही मेंटल हेल्थ रेड फ्लॅग्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजेत, की एखादी गोष्ट असा बिहेवियर चेंज ड्रास्टिकली कुणामध्ये जास्ती वेळ सस्टेन होतोय, फ्रिक्वेन्सी वाढतीये, किंवा ती व्यक्ती त्यांचं नॉर्मल लाईफ जगू शकत नाहीये नॉर्मली, दे आर गेटिंग इनकेपेबल ऑफ डुईंग इट. सो दॅट टाइम डेफिनेटली यू हॅव टू सी ईदर अ सायकायट्रिस्ट ऑर अ सायकोलॉजिस्ट अँड टेक हेल्प. अदर दॅन दॅट तुम्हाला काही गोष्टी खरं तर ना सेल्फ मॅनेजमेंट आणि सेल्फ रेग्युलेशनच्या पण खूप जास्ती आहेत, ज्या शिकून घेतल्या स्वतः तर त्याचा फार फायदा होतो. बरं. आणि स्ट्रेस हा जो फेनोमेना जो आहे ना, हा आत्ता जो मी इव्हन कॉलेजेसमध्ये शिकवते तर मुलांना मी विचारते सिनोनिम ऑफ लाईफ काय आहे, तर ते स्ट्रेस म्हणतात. ऐक. आणि तो स्ट्रेस आलाय कुठून? खूप अगदी सोप्या ह्याच्यामध्ये आपण पण रिफ्लेक्ट केला तर मला असं वाटतं, म्हणजे सी आय एम नॉट an expert in psychology, I'm not trained for so many years वगैरे, पण माझं कॉमन सेन्सिकली जे मला आता दिसतं ते हे अपेक्षा आपल्या आयुष्याकडनं, व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स अ गुड लाईफ, हे जे आपलं सगळं भ्रामक कल्पनेमध्ये आपण जगतोय, किंवा आपल्या जनरेशननी एक लाईफस्टाईलचा खूप मोठा लीप घेतलाय क्वालिटी ऑफ लाईफ आपल्या आईवडिलांपेक्षा, आणि आपण खूपच फरक आहे. आणि आता आपण काय विचार करतोय की आता आपल्या मुलांना ह्याच्यापेक्षा तू काही पण कर, पण ह्याच्यापेक्षा म्हणजे निदान ही लाईफस्टाईल तरी तुला मेंटेन करता आली पाहिजे. ताण येतोय मुलांवरती या गोष्टीचा. कारण आपल्याला माझा पहिला पगार 100 रुपये होता, तिथून मी हळूहळू पुढे गेले. त्यांची ही जर्नी तशीच असणार आहे. आज त्यांची पॉकेट मनी तुम्ही 50,000 रुपये देताय, पण त्यांचा पहिला जॉब जो आहे तो 15,000नीच सुरू होणार आहे. अगदी. सो हे तुम्हाला तो स्ट्रगल असणार आहे त्यांचं. त्यामुळे तिथे मुलांमध्ये एक स्ट्रेस आहे, कारण शिक्षण घेत आहेत, मग आई वडील एवढं इन्व्हेस्ट करतायत, मग त्याचं पुढे जाऊन कन्व्हर्टिंग इट इंटू मॉनिटायझिंग इट इंटू देअर करिअर ऑप्शन्स इट्स नॉट सो इझी. आता खूप डिफिकल्ट होत खूप आहे. सो ही गोष्ट ना ही स्ट्रेस ॲड करते. पालकांचं स्वतःबद्दलची अपेक्षा, किंवा ओव्हरऑल नॉट जस्ट पेरेंट्स आय सेइंग, एव्हरीबडी तुमची स्वतःबद्दलची जी अपेक्षा आहे ती पण कधी कधी खूप अनरिअलिस्टिक होती. कारण स्ट्रेस फक्त मुलात नाही येत ना, ॲडल्ट्समध्ये तर खूप जास्त, ॲडल्ट्समध्ये खूप जास्त आहे. याच सगळ्या गोष्टींमुळे येतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा स्वतःला चॅलेंज मोडमध्ये नेता येईल, म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस, एक यू स्ट्रेस म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, यू कॅन रीड इट. यू स्ट्रेस म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस, की विच कीप्स यू मोटिवेटेड टू गो ऑन, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमची क्षमता आणि संसाधनं आणि गरज, सिच्युएशनची गरज, ह्या दोन्हीमधली गॅप कमी असते. यू म्हणजे YOU, EU वाच. ओके. सो तो जो स्ट्रेस असतो ना, की सपोज 10वीच्या मुलाला 11वीचं गणित टाकलं तर त्याला ते मोटिवेटिंग, चॅलेंजिंग वाटतं. हां, राईट. हां. 10वीच्या मुलाला
5वीतलं गणित दिलं सोडवायला तर ते त्याला कम्फर्ट इझी असं होतं. 10वीच्या मुला 10वीचं जर का दिलं तर ते लिजर कम्फर्ट या झोनमध्ये जातं. 10वीच्या मुलाला 11वी किंवा 12वीचं जर का चांगलं गणित असेल तर 12वीचं तरी ते चॅलेंज मोडमध्ये जातात ते थोडंफार, जर गणितात चांगले असतील तर. आणि त्यांना एकदम इंजिनिअरिंगचं गणित सोडवायला दिलं की तिथे ताण येतो. बरोबर. आणि दॅट इनबॅलन्स इज स्ट्रेस. सो युअर रिअल सेल्फ आणि परसिव्ड सेल्फमधला पण गॅप वाढत गेला की तिथे ताण येतो. आणि ताण ह्याला न्यूरोलॉजिकली न्यूरोसायंटिफिकली आपल्याला फक्त 3च रिस्पॉन्सेस आहेत टू स्ट्रेस. म्हणजे ब्रेन इज नॉट एक्विप्ड की टू से की हा थ्रेट टू लाईफ आहे का हा सायकोसोशल थ्रेट आहे. म्हणजे आज मी पब्लिक स्पीक नाही केलं तर काही मरणार नाही, त्याचा ताण येतोय. म्हणजे फाईट अँड फ्लाईटच होत येते. फाईट फ्लाईट फ्रीज. तर मला प्रत्येक जण आता इधर फाईट फ्लाईट किंवा फ्रीज झालेला देताना दिसते. म्हणजे कारण तो परफॉर्मन्स एन्झायटी पण येते ना की मला नाहीच जमलं तर. हो ना. मग तुमची अपेक्षा कमी करा ना, तुमचे क्षमता वाढवा. एकीकडे नसतील आता शक्य तर मग अपेक्षा कमी करा. नाही तर काहीतरी ह्या दोन्ही मधला हा सीसॉ आहे ना, तो चॅलेंज मोडमध्ये नेऊन ठेवल्याशिवाय ना आपण रॅशनल थिंकिंग नाही करू शकत. ओके. सो हा बेसिक हेच म्हणजे गोल सेटिंग. आता रिअलिस्टिक गोल सेटिंग कसं करायचं. 7वी पासून मुलगा खेळतोय, स्पोर्ट्स खेळतोय, सगळं करतोय, साधारण एक 60-70% मार्क मिळत आहेत. 10वी मध्ये आय नो सो मेनी पेरेंट्स की आईनी जॉबमधनं 1 वर्ष सुट्टी घेऊन टाकली, मुलांचं सगळं बंद, खेळणं बंद, टीव्ही बंद, हे बंद, ते बंद. आणि मग आता की नाही आता एवढं सगळं केलं मी, तुला 90% तरी मिळायला पाहिजे. गोल सेटिंग. चाइल्ड इज इन स्ट्रेस. यू विल सी फाईट, फ्लाईट और फ्रीज. करेक्ट. अँड व्हॉट मार्कांनी काय होतंय आज. म्हणजे बेसिकली प्रॉब्लेम तोच आहे की IIT मध्ये 15,000च सीट्स आहेत फक्त पूर्ण इंडियामध्ये. बसणारी मुलं किती आहेत परीक्षेला. प्रत्येक आईवडिलांना आपलं मूल माहिती असतं. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग आणि डिसेप्टिव्ह थिंकिंग मधला फरक ओळखून थोडंसं रिअलिस्टिक व्हायला लागले तर बरेचसे प्रॉब्लेम्स इथून सॉल्व्ह होतात. आणि मग तिथे कारण आपल्याकडे तसंच झालंय ना की 80च्या वरती आता सायन्स घेऊन टाक, ऑप्शन्स जास्ती. म्हणजे लग्न कर, सगळं ठीक होईल. काय कोरिलेशन नाही. तर डिफरंट रिझन्स फॉर डुईंग इच थिंग. मग सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंग घे, मग सगळं ठीक होईल. म्हणजे आता लग्नच नीट नाही चाललेलं तर मुलं उद्या मग सगळं नीट होईल. नाही होत तसं. त्याचे द वाय ऑफ एव्हरीथिंग हॅज टू बी डिफाईन्ड. यू नो की का करताय तुम्ही. बरं आज ऑपॉर्च्युनिटीज बघितल्या तर माझ्याकडे आमच्याकडे जो डॉग ग्रूमर येतो, म्हणजे आमच्या मर्फीला छोटं माझ्याकडे शिट्झू आहे, त्याला आंघोळ घालायला जो येतो आठवड्यातनं एकदा येतो माणूस. बाहुबली नाव आहे त्याचं. माझ्याकडे वर्षाचे 40,000 रुपये घेतो तो कॅशमध्ये. आणि असे त्याच्याकडे 250 वगैरे. तो मध्ये रील बिल आलो तो हाच नाही ना तुझा बाहुबली. की 250 लाख रुपये डॉग वगैरे. पण हा दिस इज वन ऑफ देम की बट स्किल्स आर इम्पेकेबल. 12वी पास पण माणूस नाहीये. अपसेलिंगचे स्किल्स म्हणजे अभी वो आज इसका ना बाल अच्छा नहीं दिख रहा, ये शैम्पू ले लो, फिर वो है मार्केटिंग. सो दिस इज लुक एट हिज बिझनेस मॉडेल. त्याच्याकडे अजून 2च मुलं एम्प्लॉईड आहेत, ती पण जेमतेम शिकलेली अशी मुलं आहेत, पण काय मस्त काम करतात. इररिप्लेसेबल आहेत ते. असे अनेक असंख्य उदाहरणं आहेत आपल्याकडे. इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट इज नॉट अ प्रॉब्लेम. अनएम्प्लॉयबिलिटी इज अ प्रॉब्लेम. करेक्ट. आणि इथून पुढे तर निदान 3 वेळा तरी माणूस आपलं क्षेत्र कामाचं बदलणारे हा ग्लोबल रिसर्च आहे. गिग इकॉनॉमी आलेली आहे. आता परमनंट जॉब्स हा विषय राहणार नाहीये. मुलांना ऑटोनॉमी पण पाहिजे मुलांना. सो हे आता आपण मुलं म्हणतोय पण ती आता यंग ॲडल्ट. आपल्याला यंग ॲडल्ट यू नीड द ऑटोनॉमी, यू नीड एव्हरीथिंग. सो हे सगळं ना त्यामुळे हे म्हणून मला हे आवडतं. आणि तू ते खूप सोपं करत चालली आहेस ते तुझ्या पद्धतीने. नाही म्हणजे तू जेव्हा एक्सप्लेन करतेस मला ते कळतंय की कदाचित ही सर्व्हिसच तुझी जी स्पेशालिटी होणार आहे, होऊ घातलेली आणि त्याची गरज जी लागणार आहे. बिकॉज आपण रोजच्या स्ट्रगलमध्ये इतके गुंतलेलो आहोत ना की आजचा दिवस आपल्याला बेस्ट करता येईल, पण त्याच्यात खूप गोष्टी राहून जात आहेत आता. हो बऱ्याचशा. या पण सोपं केलं तर सोपं आहे, होणार आहे. पेरेंटिंग म्हणजे आई वडील त्यांच्या चॅलेंजेस मधून जास्त असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना त्यांची मुलं सेटल व्हायला हवी असतात. आणि आत्ता आपण जे जेन-झी म्हणतोय, जेन अल्फा, जेन बीटा, हे जे सगळे प्रकार आलेले आहेत, तर ही मुलं सुद्धा त्यांच्या एक स्ट्रगलमधनं चाललेली असतात आणि तेही कन्फ्युज्ड असतात. हे 2 इक्वल किंवा सेम प्लॅटफॉर्म्सवर
नाही येऊ शकत आहेत. हा तुला एक गॅप दिसतोय किंवा एक्सपेक्टेशन्स किंवा मुलंही कन्फ्युज असतात ना. पेरेंट्स आता मी तुला 2 साधे सरळ सोपे एक्झाम्पल्सच देते. की एक मुलगा मला माहिती होता की ज्यांना 10वी मध्ये 90% वगैरे मार्क पडले आणि त्यांनी नासामध्ये काहीतरी रिपोर्ट पाठवला होता, त्याचं एक सर्टिफिकेट आलेलं होतं. नासा बऱ्याच मुलांना पाठवतं. बरं. त्यांना असं, आणि मग तेव्हा त्याचं इन्फॅच्युएशन होतं की मला आता ना ॲस्ट्रोफिजिसिस्ट आणि स्पेस सायंटिस्ट Natural आहे, वगैरे वगैरे हां. वगैरे सगळं सगळ्या मुलांना तू आता विचारलं ना तर हेच असतं त्यांचं की मला असे, मला स्वतःला, मी शाळेत असताना मला न्यूज रीडर व्हायचं. फॅन्टसी असते Correct, ती, म्हणजे त्या हां. एज मधली. सो हां. इट्स गुड दॅट चिल्ड्रन हॅव इट. इट मोटिवेट्स देम बेसिकली. पण ती चेंज होत राहणार आहे असं भान पालकांनी ठेवायला गरजेचं आहे की हे बदलत राहणार आहे. म्हणून मी जे म्हटलं ना, एक्सप्लोरेशनचा फेज. आता त्या मुलाचे हे मार्क आणि एवढ्या ह्याच्यावरती ते नाशिक सारख्या शहरातून पुण्यात आले, इथे राहिले, बेस्ट ऑफ क्लासेस सगळं सगळं करून सुद्धा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेमतेम ती ॲडमिशन झाली. कारण मार्क म्हणजे काय आहेत तुला सांगते अश्विनी, इट इज जस्ट टू चेक वेदर युअर बेसिक अंडरस्टँडिंग, तुमचं प्रेझेंटेशन स्किल्स आणि मेमरी स्किल्स. खरं SSC मध्ये फेल होणं फार कठीण झालंय. सो हे एक. आणि दुसरी जर्नी जी मी पाहिली एका मुलीची की तिला इंजिनिअरिंग मनापासून आवडायचं. तिने इथे का चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुण्यातून इंजिनिअरिंग केलं, तेव्हा तिला वाटलं मला स्पेस सायन्सबद्दल मला आकर्षण वाटते, म्हणून तिने जर्मनीमध्ये जाऊन मास्टर्स केलं स्पेस सायन्समध्ये. आणि आता ती इसा म्हणजे युरोपियन स्पेस असोसिएशन जे आहे, तर इसामध्ये शी इज राईट नाव हँडलिंग, म्हणजे ती लिटरली शी इज डुईंग व्हॉट शी लव्स डुईंग. ती स्पेसक्राफ्ट सगळे ती मॅनेज करते ग्राउंड लेवलवरती आणि शी इज डुईंग सम वंडरफुल वर्क. आणि ती आता इस्रोमध्ये येऊन इंडियामध्ये कन्सल्टेशन्स वगैरे करते. पण ही तिची जर्नी जी होती ना, ती टप्प्याटप्प्याने उलगडत गेली. कारण शाळेमध्ये तुम्हाला मी तर तुला ते एक ग्राफ सांगते की 5वी पर्यंत साधारण मूल असताना काय पाहिजे, तर त्यांचं लर्निंग रेडीनेस बघायला पाहिजे. बरं. म्हणजे लँग्वेज, सोशल सायन्सेस, व्हॅल्यूज आणि सायंटिफिक टेम्परमेंट, ह्याच्यामध्ये ते लर्निंग रेडी आहेत ना, एवढं बघायला पाहिजे. आणि त्यांना बेसिक अटॅचमेंट, इमोशनल रेग्युलेशन, चांगले हॅबिट्स आणि कनेक्शन विथ द चिल्ड्रन, कारण त्यांना फिजिकल आणि इमोशनल सेफ्टी खूप गरजेची असते त्या वयामध्ये. सेकंड फेज जी 6वीच्या पुढची होते ना, ती ॲक्च्युली ती टीनेज, म्हणजे इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फेज आणि पीपल डोंट टॉक अबाउट इट. सगळ्यांच्याच दृष्टीने, टीचर्स, म्हणजे सगळ्यांच्याच. तर तिथे हे सगळे खूप चेंजेस होत असतात मुलांमध्ये, म्हणजे फिजिकल चेंजेस पण होत असतात आणि हार्मोनल आणि बाकी सगळ्या पण गोष्टी चेंज होत असतात. आणि त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंटची पण स्टेज असते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फोकस करायला पाहिजे, लर्निंग बिहेवियर, म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. म्हणजे नवीन गोष्ट शिकायची म्हटली तर घाबरते का, म्हणजे शुड बी ओपन लर्निंग, फेलिंग, लर्निंग, गिव्हिंग देम दोज ऑपॉर्च्युनिटीज टू फेल आणि लर्न, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर लाईफ स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर करिअर प्लॅनिंग. करेक्ट. म्हणून तू मगासपासून म्हणतेस प्लॅनिंगला जे कायम जे त्याला महत्व आहे ना, की तुम्हाला त्याशिवाय कळणारच नाही. कारण मुलं कन्फ्युज असणार आहेत का, ते मुलंच आहेत, ते असणारच आहेत. पालक कन्फ्युज असणार आहेत का, हो, तर पालक पण. त्यामुळे क्लासेस तुम्ही कुठले लावताय, बरं, 1-1 वर्षाची फी नका भरू. बरं, 1-1 महिना, 1.5 महिना, सी वेदर त्याचा इंटरेस्ट आहे का, तो फ्लो मध्ये तशी मुभा असते ना, बऱ्याच ठिकाणी असते. आणि प्रत्येकाला सगळ्याच क्लासेसमध्ये टाकायला पाहिजे दिवसभर, त्याचा बिझी असंही काही नाही. म्हणजे ईशा बरोबर, माझ्या धाकट्या मुली बरोबर मी इंडियातले सगळे बोर्ड एक्सप्लोर केले. एकही बोर्ड सोडलेला SSC वगैरे सगळे, CBSE, SSC, ICSE, IB, NIOS, IGNOU, मला माहिती नाही, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी फॉर अंडर ग्रॅज्युएशन. बरं. कारण मोठीला डॉक्टर व्हायचं होतं, तिचं स्ट्रेट जॅकेटेड जर्नी होती आणि शी लर्न्स व्हेरी डिफरंटली. सो मी म्हटलं कुठल्याही बोर्डला मी ते पॉवर देणार नाही माझ्या मुलीचा कॉन्फिडन्स अंडरमाइन करायला. सो लेट्स एक्सप्लोर, काय बिघडणार आहे. आणि आज शी इज डुईंग सो वेल फॉर हर सेल्फ. तिला इम्पॉर्टंट स्किल्स माहिती आहेत, तिला पीपल मॅनेजमेंट माहिती आहे, तिला टेक्नॉलॉजी माहिती आहे, तिने सगळ्या स्किल्स बिल्ड केल्या. श्यामची फाउंडेशन तिच्या हातात सोपवायला मला कॉन्फिडन्स आहे. 25व्या वर्षी ती ते पुढे नेण्यासाठी तयार आहे, म्हणजे बेसिकली. आणि ती तिचंही एंटरप्रेन्योरशिप, ती माझ्यासारखीच आहे. शी इज डेव्हलपिंग अँड बिझनेस आयडिया. ती म्हणजे 2 वर्ष मला MBA नाही करायचंय, पण मी एक्सप्लोर करून बघणार आहे, हँड्स ऑन करेल. सो सगळं होतं. पण ते तुम्हाला तो मुलांबरोबरचा ना, त्याच्याकडे ना कुतूहलाने बघा या सगळ्या प्रोसेसकडे. अरे बापरे, हे नाही झालं तर तू बाहेर आता अभ्यास कर, नाही तर मग वडापावचा स्टॉल लावशील पुढे जाऊन, काय असतेच ना. मुलं म्हणणार वडापाव मग मिलेनियर्स झालेले पाहिलेत मी. ट्रिकी आहे. करेक्ट. सो खरंच मॅथमॅटिकल टेम्परमेंट असेल तर त्याला नर्चर करणं गरजेचं आहे. मग त्याला मग रिसर्च
चा माइंडसेट आहे का काय आहे. मग जर का मुलं एक्स्ट्रोवर्ट असतील, त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये, प्रत्येक स्किलला काही ना काहीतरी एक पुढे लिंकेज टू करिअर होऊ शकतं. तेवढा कदाचित शांतपणे वेळ आणि थोडंसं कामनेस लागेल हे सगळं, कारण पण एन्झायटी हे तू खूप घालवायला लागेल. महत्त्वाचं पुढे काय बोलतेस. होतं याची हम्म. एन्झायटी, कारण हम्म. पुढे जे होणार आहे ना ते हळूहळू अनफोल्ड होतं. हो हो ती प्रोसेस हो, आहे. हो. आणि प्रत्येक मूल वेगवेगळ्या पेसनी वेगवेगळ्या पद्धतीने ते ॲब्झॉर्ब करत असतं, ग्रो होत असतं. कोणी अगदी फास्ट तुम्हाला काही सिग्नल्स ऑफ टॅलेंट दाखवतील, काही मुलं उशिरा दाखवतील. सो ते ते प्रत्येकाचं वेगवेगळं युनिकनेस आहे. त्यामुळे पालकांनी हे समजून उमजून की युअर अ गार्डनर, नर्चर. तुमच्याकडे एक आलंय बी, ते कशाचं आहे काय यू आर क्लूलेस. खरंय. तुम्ही काय करू शकता, मशागत करू शकता, ट्रायल अँड एरर करू शकता, ते आपोआप त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट आणि सगळी लर्निंगच आहे ना दोन्ही सेटसाठी, इकडं काय आणि तिकडं काय. दोन्हीकडे लर्निंग आहे. ते त्याच्याकडे ना तेवढ्याच एन्जॉयमेंटनी, एक्सप्लोरेशननी, अरे हे सायंटिफिक एक्सपेरिमेंट, हे झालं बाबा, हे दिस वर्क, दिस डिडंट वर्क. मी जर का नॉर्मल हे मला तुझी सगळी बॅकग्राऊंड माहिती नसती तर मी म्हटलंच त्या अंदाज सोपा आहे आता बोलायला, कारण की आता यांच्या मुली मोठ्या झाल्यात. पण बिकॉज तू त्याच फील्डमध्ये काम करतेस त्यामुळे तुला ते सायंटिफिकली पण कळतंय की याला एक कामनेसच लागेल, आणि आपण एन्झायटी करत बसलो तर लॉसेस दोन्हीकडे असणार. दोन्हीकडे इररिपेरेबल लॉसेस. करेक्ट. कारण मुलं तुमच्यापासून लांब जात आहेत. बरोबर. आणि मग त्यांना उत्तरं घरी नाही मिळाली की मग ते त्यांच्या पियर्समध्ये शोधत आहेत, आणि ते पियर्स तेवढेच हाफ बेक्ड आहेत. करेक्ट. त्यांनाही माहिती नाहीये, ते पण चाचपडत आहेत. त्याच्यामधनं जो घोळ होतोय आपल्या घरी, आपल्या सोसायटीजमध्ये डायनिंग टेबलवरती काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण डिस्कसच करत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण सेक्शुअलिटी डिस्कस करत नाही मुलांना जेव्हा ते वयात येत असतात तेव्हा. नॉर्मलाइज करण्याची गरज आहे या डिस्कशन्सना. फायनान्शियल प्लॅनिंग आपण डिस्कस करत नाही, खूप गरज आहे. त्यांना पेटी कॅश, पॉकेट मनी लिहिणं, त्याचा हिशोब ठेवणं, हे लहानपणापासून. जबाबदाऱ्यांचं, त्याच्यामधली फायनान्शियल प्लॅनिंग, घरातल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांमधलं, हे आपण, मुलं लहान आहेत अजून म्हणून अंडर एस्टिमेट करतो. पण ही तयारी व्हायला पाहिजे, पूर्वतयारी. त्यांना जर का रिस्पॉन्सिबल एडल्ट बनवायचं असेल तर त्याची पेरणी लहान लहान गोष्टींमधनं व्हायला पाहिजे. नेक्स्ट थिंग दॅट यू डोंट डिस्कस इज अगेन करिअर प्लॅनिंग, आणि या गोष्टी पण विशेष डिस्कशन केल्या जात नाहीत डायनिंग टेबलवरती. सो ह्या सगळ्या, इव्हन रिलेशनशिप्स, क्वालिटी ऑफ लग्न, ह्याच्यावरती इकॉनॉमी चालते, फोटोशूट पासून सगळं. पण क्वालिटी ऑफ रिलेशन्सचं काय? करेक्ट. जोडीदार निवडणं म्हणजे काय, ते निभावणं म्हणजे काय, हे नव्हतं तेव्हा. आमच्या वेळेस पण नव्हतं ग, त्यामुळे खूप नुकसान झालं. आता तरी निदान ते व्हायला पाहिजे. एस्पेशली बिकॉज आता कॉम्प्लिकेशन्स जास्त आहेत. व्हेरी नाईस. शीतल, आज तू खूप विषयांवर वेगळ्या पद्धतीने बोलली आहेस, आणि त्याच्यात एस्पेशली आत्ताचे जे दोन आपले सेगमेंट्स आहेत, मुलं आणि पालक, हे इतके क्रिटिकल होत चाललेलं आहे. आणि इट्स व्हेरी नाईस की तू या क्षेत्रामध्ये परत उतरतीयस, वेगळ्या पद्धतीने उतरतीयस. म्हणजे मी तर म्हणेन की हे श्यामची आई फाउंडेशन व्हर्जन 2 असू शकेल. बिकॉज कारण तुला तेव्हाचा अनुभव आणि आत्ताचा प्रॅक्टिकल जे ऑन फील्ड तू करणार आहेस, करू घातलेलं आहेस. तर विश यू ऑल द बेस्ट, आणि व्हेरी हॅपी टू हॅव यू. थँक्यू सो मच. येस, माय प्लेजर. थँक्यू.